याच्यावर सर्व जे क्रीडा रसिक आहेत त्यांच्या देखील नजरा खेळलेल्या असतील, कारण 70 स्पोर्ट्सवर या स्पर्धेचं टेलिकास्ट होत आहे. आणि सलामीवीर जर पाहिला तर उस्मान पटेल आहे, ज्याच्या बॅटमधून नुकतंच एक शतक देखील आलंय, जो भन्नाट फॉर्म मध्ये यंदाच्या हंगामामध्ये टायगर परतलाय असं म्हणायला हरकत नाहीये. आणि भूषणचं नेतृत्व या टीमकडे आहे, तो सलामीवीर म्हणून सज्ज होतो या मॅच मध्ये खेळण्यासाठी. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गोलंदाजीतला तोफखाना आहे टीम FM हॉस्पिटलकडे, जिथे कर्णधार पद आकाश तारेकर भूषवतोय. त्याच्यामुळे हा जो सामना मनीष हा खूपच रंगतदार होईल. याच्यामध्ये शंकराने 8 ओव्हरचा फॉर्मॅट आहे, त्याच्यामुळे प्युअर क्रिकेट तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. आणि पंच आता सांगतात की सामन्याला सुरुवात होईल. चांगला उल्लेख कुणासर आपण केला की हे व्यवसाय क्रिकेट फक्त पाहतच राहावं, संपूच नाही असं प्रत्येक प्रेक्षकाला वाटत असतं. आणि त्या क्रिकेटच्या थराची सुरुवात होते. 5 4 3 2 1 लेट्स प्ले. फर्स्ट बॉल सिब्बान बॉलिंग फ्रॅकवर ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल हलका त्याने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक नाही. मिड विकेटला मिड ऑनचा पोहोचेल बॉलवर एक सिंगल होते. पूर्ण आरामात चालत चालत एक सिंगल पूर्ण केली आणि आजच्या वेळापत्रकातली पहिली धाव पूर्ण झाली. सुरुवात ज्यावेळेला पहिल्याच बॉलवर मिळाली आहे उस्मानला, हा कधी रौद्र रूप धारण करू शकतो. सिंगल डबलने हळूहळू सुरुवात करेल, थोडासा अंदाज घेईल या खेळपट्टीचा, त्यानंतर गोलंदाजाचा आणि त्याच्यानंतर आक्रमण होईल याच्यामध्ये शंका नाहीये. परंतु मी म्हणेन दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून सुरुवात चांगली आहे. आणि ओव्हरऑल जर वातावरण पाहिलं क्रिकेट या खेळासाठी सध्या खूपच चांगलं पोषक वाटतंय. मजा येईल आजच्या दिवसामध्ये या NB ट्रॉफीमध्ये. मागच्या 5 दिवसांमध्ये कुणाल सर दुपारच्या सत्रामध्ये धावांचा पाऊस पडलेला आहे आणि त्याचमुळे तशीच शक्यता नाकारता येत नाही की या पहिल्या डावामध्ये देखील तसाच धावांचा पाऊस पडेल. फ्लाय स्लिप, गली, बॅकवर्ड पॉइंट, मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग असं क्षेत्ररक्षण 30 असं आतमध्ये ऑन साईडला डीप मिड विकेट तैनात केलेला आहे. हलक्या त्याने बॉलला पंच केलंय. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला, थोडे बिझी राहत आहेत क्षेत्ररक्षक. बॅक टू बॅक 2 बॉल्स त्यांच्याकडे पोहोचले दरम्यान बॅक टू बॅक 2 सिंगल्स, धावसंख्या 2. चांगला बॅकफुट पंच पाहायला मिळाला भूषणच्या बॅट मधून. जो आवाज आला त्याच्यावरून असं दिसतंय की एक कॉन्फिडन्स निर्माण होईल ज्यावेळेला तो फलंदाजी करतोय. आणि ज्यावेळेला पहिला बॉल बॅटच्या मधोमध लागतो, जो आवाज येतो तो आवाज नक्कीच बॅटरला आवडतो, गोलंदाजाला तितकासा तो आवडत नाही. परंतु सुरुवात चांगली झाली आहे दोन्ही फलंदाजाचा जर विचार केला तर. नियंत्रण थोडं चुकलं. पहिला बॉल संयमाने खेळला, त्यानंतर दुसरा बॉल जेव्हा ते फेस करत होते त्यानंतर त्यांच्यातला आपसुक जो आक्रमक पवित्र आहे त्याने धारण केला. पण यावेळी सिब्बांचं नियंत्रण पाहायला मिळालं. डॉट बॉल. कधी कधी असं वाटतं की हे फटके मारायलाच नको अशा फलंदाजांनी, कारण सरळ बॅटने खूप चांगल्या पद्धतीने धावा करण्याची क्षमता असलेला खेळाडू उस्मान पटेल. बॅकफुटला गेले, क्रिस बॉक्सच्या कोण्यावर पोहोचले. कट करण्याचा प्रयत्न, फलंदाजाला दूर ठेवण्याचं तंत्र सिब्बांचं पाहायला मिळते. पहिल्या षटकासाठी चांगला पर्याय निवडलाय FM 11 या संघाकडून. बॅक टू बॅक 2 डॉट, धावसंख्या 2. चांगला बाउन्स प्राप्त केलाय, खांद्याचा चांगला वापर इथे पाहायला मिळाला. आणि विशेष म्हणजे बॅकफुटला जाऊन थोडासा अपिश कट करण्याचाही प्रयत्न राहिला होता, परंतु बॅट पासून बॉल थोडासा दूरच राहिला ज्यावेळेला खेळतो उस्मान पटेल. आणि फुटवर्क पाहिजे. सुरुवात जरी असेल, सुरुवातीला काही बॉल चांगले बॅटच्या मधोमध लागले, धावा कराव्या लागतील. यावेळी स्लॉट मध्ये होता, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून बॉलला बाहेर काढलंय आणि आजच्या वेळापत्रकातला पहिला चौकार उस्मान पटेलच्या बॅट मधून. धावसंख्या 4 ने पुढे जाईल, पोहोचेल 6 वर. एक्झॅक्ट याच गोष्टीचा उल्लेख करत होतो मी. फुटवर्क पाहिजे आणि ऑन दी अप फटका पा, अगदी समोरच्या पायावर येत असताना ऑन दी अप कव्हर्सला हा बॉल पाठवून दिला. 4 धावांसाठी NB ट्रॉफी चौकार इथे टोकलाय फलंदाज उस्मानने. टायमिंग पहा, फुटवर्क पहा, नजर पहा त्याची, जिथे बॉल मारायचा तिथे. ऑन साइडला स्वागत, आता नाही थांबणार. रायगडचा टायगर डरकाळी फोडतोय. पहिल्या षटकाचा शेवट षटकाराने होतोय. बॉल स्क्वेअरला क्लिअर करताना सिक्सर, 6 धावा. षटकाची सुरुवात धीमी राहिली पण शेवट मात्र जोरदार राहिलेला आहे आणि पूर्णपणे कंट्रोल उस्मानचं पहिल्या षटकावर शेवटच्या टप्प्यावर पाहायला मिळाला. स्लॉगिंग साठी हा खेळाडू पहिलेपासून जाणलाच जातो. आतापर्यंत मी मगाशी देखील उल्लेख केला षटकांचा, त्याच्या नुकताच एक शतक ठोकून आलेला आहे हा खेळाडू आणि भन्नाट फॉर्म मध्ये उस्मान पटेल. त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. एक चौकार ऑन दी अप कव्हर्सला मारला, त्याच्यानंतर स्लॉग हिट करत असताना स्क्वेअर लेगला त्याने बॉल उडवला, तिथे देखील 6 धावा वसूल केल्या. शेवटच्या 2 बॉलवर सिब्बांची लय थोडीशी कुठेतरी
विसरताना तो दिसला. ज्या लईमध्ये त्याने पहिले 4 बॉल टाकले त्याच्यानंतर कुठेतरी तो भरकटताना दिसला. त्याचं कारण आहे त्याच्यावर झालेलं आक्रमण. आणि आता ज्यावेळेला कॉमेंट्री बॉक्स कडून गोलंदाजी होईल इथून कुठेतरी दबाव टाकण्याचा प्रयत्न कॅप्टन आकाश करताना दिसेल. सिब्बांचं पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरमध्ये बिनबाद 12 RR या टीमची धावसंख्या. कॅप्टनकडे देखील वेगवेगळे पर्याय आहेत दोन्ही एंडने खेळण्याची संधी मिळते. अशा वेळेला तुम्हाला तसे गोलंदाज निवडावे लागतात. पाहूया बॉलिंग ट्रॅकवर आता नवीन गोलंदाज येत आहेत. आशिष मेहरोळ हा सुद्धा एक चांगलाच आक्रमक गोलंदाज म्हणून ओळखला जातो. फलंदाजांची आक्रमकता कमी करण्यासाठी त्यांची नेहमीच निवड केली जाते संघामध्ये. आणि पाहूया जी इकॉनॉमी मेंटेन करायची होती सिब्बानला शेवटच्या टप्प्यावरती इकॉनॉमी थोडी खराब झाली. आणि पाहूया पुन्हा एकदा संघाला परत आणण्यासाठी आशिषचा पर्याय योग्य ठरतोय का FM 11 या संघासाठी. तुर्तास उषण्ण खेळतोय 1 वर, उस्मान खेळतोय 11 वर आणि RR 11 या संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 12 धावा. उलट डिशने खेळण्याचा पवित्रा घेतला होता. सर्कलच्या बाहेर ऑफस्टम्पच्या बाहेर कोणच नाहीये. त्याच गोष्टीचा आढावा घेताना पण येतोय हा डॉट बॉल. पॉवर प्ले सुरू आहे त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न सध्या भूषणचा आहे परंतु त्याच्यामध्ये अजून तरी त्याला यश आलेलं नाहीये. आशिष मेहरुल एक चतुर चालक गोलंदाज आहे टीमचा. अराउंड विकेट पुन्हा एकदा पंच केलंय. क्षेत्ररक्षक नाहीये. 2 क्षेत्ररक्षकांना भेदत बॉल डीप कव्हर सीमारेषात पार. जबरदस्त अटॅक आता कोहिनूर ऑफ नवी मुंबई. भूषणचा चौकार. बॅकफुटला जात असताना एक चांगला कट शॉट पाहायला मिळाला भूषण पाटीलच्या बॅट मधून आणि खासियत राहिली आहे. बॅकफुटला गेला. 2 क्षेत्ररक्षक होते पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या दरम्यान. तिथून गॅप शोधत काढत असताना एक लाजवाब कट शॉट आणि तिथे 4 धावा मिळालेल्या आहेत भूषण पाटीलला. आणि टेलिकास्ट पहा वेगवेगळ्या अँगलने दाखवलं जाते 70 स्पोर्ट्सवर. मजा येते ज्यावेळेला अशा अव्वल दर्जाचं टेलिकास्ट होतं आणि अशा पद्धतीच्या वातावरणात क्रिकेटचा खेळ तो देखील टेनिस बॉल क्रिकेटचा खेळला जातोय. अव्वल दर्जाचं क्रिकेट आणि अव्वल दर्जाचं थेट प्रक्षेपण जवळपास 5 दिवसांमध्ये 8 लाखाहून जास्त व्ह्यूज एनबी ट्रॉफीला मिळालेले आहे. त्याच्यामुळे एनबी ट्रॉफी ही प्रेक्षकांकडून देखील पसंत केली जाते त्याचं प्रमाण आम्हाला मिळते. धावसंख्या 16. यावेळेस पुढे ठेवलेला बॉल खूप चांगल्या पद्धतीनं कव्हर्सला खेळला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत. खूप चांगलं नियंत्रण आहे. कॅल्क्युलेशन आहे. सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. भूषणचं धावसंख्या 17. स्ट्राईक रोटेट स्ट्राईकवर आता उस्मान. व्यासपीठावर सर्व सन्माननीय पाहुणे पाहायला मिळत आहेत. एनबी ट्रॉफी धीरज जाधव ज्यांचा आपण आता इंटरव्ह्यू पाहिला खूप चांगलं मत त्याने देखील व्यक्त केलं. ISPL मधून देखील खूप चांगल्या खेळाडूंची ओळख आपण देतोय आणि त्यासाठी टेनिस क्रिकेटवर देखील ते ऑब्झर्व्हर म्हणून काम करतायत. आणि तिथे क्रिकेटचे चाहते राहुलभाई शाह देखील आहेत. संपूर्ण मित्रपरिवार मान्यवर जे आनंद घेत आहेत या खुल्या गटातील पहिल्या मॅचचा एनबी ट्रॉफीतल्या. उस्मान पटेलची बॅट बोलते. भूषणचा चांगला कट शॉट पाहायला मिळाला. उस्मान पटेलचा ऑन दी अप चौकार पाहायला मिळाला. त्याचबरोबर स्लॉग हिट षटकार पाहायला मिळाला. त्याच्यामुळे सध्या तरी मी म्हणेन ही जी लढत आहे ही रंगतदार होईल. 70 ते 80 पर्यंत मजल मारायची असाच खूप चांगला पवित्रा ते घेत आहेत. कारण पहिली जी जोडी आहे ती खूप महत्वाची असते. चांगली सुरुवात आवश्यक असते. ती सुरुवात 17 ची मिळालेली. त्यामध्ये काही धावा जोडायच्या का. क्षेत्ररक्षक आहेत. कव्हरचे पोस्ट आहेत पण आता कुठेतरी प्रतिबंध लागतोय उस्मान पटेलच्या खेळीला. पहिला धक्का बसतोय. आशिषच्या खात्यात जाते विकेट. RR 11 ला पहिला धक्का. किरण तिथे होता आणि किरणने हा झेल टिपलाय. उस्मान पटेल परतलाय. सुरुवात चांगली मिळाली होती उस्मानला परंतु हा जो गोलंदाज आहे हा लेग कटर साठी जाणला जातो. हलकासा लेग कटर तिथे बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेर निघत होता आणि तिथेच फटका फसलाय. उस्मान पटेलचा मोठी विकेट प्राप्त केली आणि विशेष म्हणजे पॉवर प्ले मध्ये विकेट आली आहे आणि उस्मान पटेलला जावं लागतंय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर. किरणने हा झेल पकडल्यानंतर 17 वर 1. 8 षटकांच्या क्रिकेटमध्ये आपल्या पर्यायांमध्ये बदल करावा लागतात. आपल्या योजनांमध्ये बदल करावे लागतात आणि या ठिकाणी फक्त आक्रमक पवित्र्यावरच जास्तीत जास्त भर फलंदाज उस्मानने दिला आणि आता उस्मानची जागा भरून काढण्यासाठी बंटी बद्रिके मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा मॅन ऑफ द सिरीज बंटी बद्रिकेने जिंकलेले. त्यामुळे एक चांगला खेळ सातत्याने बंटी बद्रिकेचा पाहायला मिळतो आणि पाहूया भूषणला बंटी कशा पद्धतीने साथ देतोय जी खूप आवश्यक आहे. सुरुवात चांगली झाली होती. 17 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी झाली पण त्यानंतर आता ते सातत्य राखावं लागेल कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये उस्मानचं बाद होणं थोडी चिंताजनक बाब आहे टीम RR 11 या संघासाठी. पण एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप असल्यामुळे तितकं तर टेन्शन नसेल. भूषण अजूनही थोडी लय शोधण्याचा प्रयत्न करतो. या अगोदर एक चौकार भूषण यांच्या बॅटमधून मिळालाय RR 11 ला आणि पाहूया आता आत्मविश्वास काय सांगतोय बंटी बद्रिकेचा. जो स्ट्रायकर एंडला आहे. 4 चेंडू आतापर्यंत आशिषने हाताळलेत. 5 धावा खर्च केलेत आणि 1 विकेट त्यांच्या खात्यात जाते. त्यामुळे सुरुवात चांगली होते या पॉवर प्लेच्या षटकांची. एकंदरीत आशिष मेहरोलच्या वतीनं पंचांच्या डावीकडून
ड्राईव्ह करायचा प्रयत्न, ड्रायव्हिंग तो बॉल होता, एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट करायचं होतं पण त्या ठिकाणी कनेक्शन होत नाही बॅट आणि बॉलचं. डॉट. चांगली गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते आशिषी. त्याला माहिती आहे नवीन फलंदाज आल्या मोठा फटके मारायला जाईलही, परंतु सध्या त्याचं फुटवर्क आणि त्याच्यामध्ये कमतरता पाहायला मिळाली. जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता बंटीचा आणि त्याच्यामध्ये तो बीट झालाय. पण यावेळेस बॅकफुटला गेले, कट केले क्षेत्ररक्षकांचे, बॉलवर पोहोचतायत, बॅटिंग एंडला थ्रो होतोय, दरम्यान बॅकअप आहे, पूर्ण होते, एक सिंगल धावसंख्या पोहोचते 2 षटकांच्या समाप्तीनंतर. एक गडी बाद, 18 धावा, 18 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट, टीम RR11 पुणे. पॉवर प्लेच्या दरम्यान 18 धावा आल्यात, त्याच्यामध्ये एक विकेट गमावली आहे. उस्मान पटेल परतला आणि आता जबाबदारीने खेळ करावा लागेल भूषणला. कारण त्याने सांगितलं होतं की 70च्या आसपास धावा करण्याचा प्रयत्न आमचा असेल 8 षटकांच्या मॅच मध्ये. अजूनही बॅटिंग पॉवर प्ले शिल्लक आहे, तो तुम्ही 7 ओव्हर पर्यंत कधी घेऊ शकता. 18 वर 1 अशी परिस्थिती. आशिष मेहरुलचं हे यशस्वी षटक ज्याने फक्त 6 धावा या ओव्हर मध्ये खर्च केला. FM हॉस्पिटलने टॉस जिंकला. जे उशिराने आलेले प्रेक्षक आहेत त्यांच्या माहितीसाठी टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आकाश तारेकरने. RR ग्रुप पुणेच्या विरुद्ध खेळत असताना एका बाजूला आकाश तारेकर कॅप्टन आहे, दुसऱ्या बाजूला भूषण पाटील नेतृत्व करताना दिसतो RR पुणे टीमचं. जबरदस्त फॉर्मॅट आहे NB ट्रॉफीचा. सातत्याने आपण मागच्या 5 दिवसांपासून 8 षटकांचं क्रिकेट पाहतोय आणि त्याचमुळे प्रत्येक संघाला त्यांचे खेळाडू वापरण्याची जास्तीत जास्त संधी मिळते. आणि व्यावसायिक क्रिकेट देखील आता कुठेतरी 6 षटकांचं खेळवलं जातं, 8 षटकाचं खेळवलं जातं. त्याचमुळे या व्यावसायिक क्रिकेटपटूंना या 8 षटकांच्या फॉर्मॅटचा अंदाज आहे, आढावा आहे. पण तरी देखील आतापर्यंत जर पाहिलं तर कुठेतरी आशिषने एक चांगला कमबॅक मिळवून दिला FM11ला आणि त्याचमुळे 2 षटकानंतर RR11 या संघाला 18 धावा बनवता आलेल्या आहेत. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय, तो म्हणजेच 3ऱ्या क्रमांकाच्या षटकासाठी इमाद इल्लू बॉलिंग ट्रॅकवर. थोडी चर्चा होते जी खूप आवश्यक आहे, कारण आता पॉवर प्ले संपलेला आहे. सर्कलच्या आतमध्ये आपण जर लक्ष वेधलं तर फ्लाय स्लिप आहे, शॉर्ट फाईन लेग आहे, पॉइंट आहे आणि एक क्षेत्ररक्षक मिड ऑफला आहे. आणि त्याचमुळे आता फलंदाजाच्या खेळण्याच्या शैलीनुसार क्षेत्ररक्षणामध्ये बदल सातत्याने कॅप्टन करतोय, कारण हे सर्व खेळाडू एकमेकांसोबत वर्षभर खेळत असतात. आणि त्याचमुळे कुठल्या फलंदाजाचा स्ट्रॉंग झोन कुठला आहे, वीक झोन कुठला आहे, प्रत्येक कॅप्टनला ठाऊक आहे. आणि पाहूया क्षेत्ररक्षण तशाच पद्धतीचं सेट झालंय का फलंदाज बंटी बद्रिकेसाठी. बॉलिंग ट्रॅकवर इल्लू तयार, पंचांच्या डावीकडून स्ट्रायकर एंडला राईट बॅटर बंटी. चकवा देणारा हा बॉल फलंदाजाला गुंगारा देऊन विकेट किपरच्या दिशेने फ्लाईट दिली होती आणि त्या फ्लाईटच्या जाळ्यामध्ये फलंदाज बंटी फसलाय. ही प्लॅनिंग आपल्याला आवडली, कारण जसा बॉलची फर कमी झाली लगेच फिरकीपटूंचा वापर इथे सुरू झाला. आणि विशेष म्हणजेच आपण पाहिलंय दिल्लीमध्ये या गोलंदाजाने खूप चांगली कामगिरी केली. आकाशला माहिती आहे हा कशा पद्धतीने गोलंदाजी करू शकतो आणि लगेच त्याच्याकडे बॉल सोपवला. आता दोन्ही बाजूला बॉल वळताना आपल्याला नक्की पाहायला मिळेल. 18 धावा, 1 गडी बाद. यावेळेस बॅट अँड पॅड मधला बॉल होता, उचललाय, मिड ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, ट्रॅप रचला होता, ट्रॅप मध्ये फलंदाज बंटी फसलाय. जास्त काही योगदान न देता बाद होऊन परतलाय. RR11 पुणेला दुसरा धक्का, बंटी होत आहेत बाद. बॉल थोडासा मागून वळवला, परंतु हा बॉल थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफ आतमध्ये होता आणि बरोबर त्याच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु कॅप्टन तिथे आकाश तारेकरने कोणती चूक केलेली नाहीये. महत्वाची विकेट मिळाली आहे आणि एक धक्का दिलाय. हा झेल टिपलाय आकाश तारेकरने. एक चांगला खेळाडू आहे, चांगला ऍथलीट आहे आणि विशेष म्हणजे चांगला क्षेत्ररक्षक आहे या टीमचा. आणि शॉटचं सिलेक्शन पहा, अक्षरशः खोदून काढावा लागला फटका, परंतु जे टायमिंग पाहिजे होतं ते मिळालेलं नाहीये. टायमिंग फसलं, मिड ऑफला थोडंसं मागे जावं लागलं, परंतु आकाश तारेकर आहे ते अंतर त्याने कापला आणि एक चांगला झेल तिथे टिपताना तो पाहायला मिळाला. आणखी एक महत्वाची विकेट इथे प्राप्त झाली आणि आता पाठोपाठ धक्के बसतात. थोडासा दबाव मध्ये दिसतोय RR पुणेचा संघ. फरदीन काझीज एक अजून फ्लेक्झिबल खेळाडू, आक्रमक फलंदाज, उत्तम स्ट्रायकर म्हणून जी ओळख त्यांनी मागच्या 3 ते 4 वर्षांमध्ये कमावलेली आहे. आणि म्हणूनच सातत्यानं व्यस्त क्रिकेट खेळल्यानंतर ती लोकप्रियता सुद्धा तुम्हाला मिळते. जर तुम्ही लोकांच्या अपेक्षेवर पूर्ण उतरता अशा वेळेला तुमची लोकप्रियता वाढते. करण मोरे नवीन बॅटर मैदानाच्या स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा पामचा वापर केला. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॉल पोहोचेल स्क्वेअर लेगला, सिंगलला कंप्लीट केला. दुसरा साठी प्रयत्न फंबल झालाय,
पण आता प्रयत्न सुद्धा थांबावे लागतील, कारण घाई करण्याचा इरादा करणचा नाहीये. एकदा होते पूर्ण, धावसंख्या 19. नक्कीच धोक्याची घंटा होती ते फलंदाज भूषणसाठी, कारण जवळपास अर्ध्या खेळपट्टीवर तो धावत जाऊन पोहोचला होता करणने. त्याच्यानंतर त्याला कॉल केला होता. करण एक चांगला क्रिकेटर आहे, MPL खेळलेला आहे, लेदर क्रिकेटचा अनुभव आहे. करणने धावा यंदाच्या हंगामामध्ये सुरुवातीला देखील चांगल्या केलेल्या आहेत आणि मागचा हंगाम करणसाठी खूप चांगला राहिलाय. परंतु त्याच्यासमोर इमाद इल्लूचं तेवढंच कडवं आव्हान असेल. पहिलाच बॉल चांगला खेळला, एक धाव तिथे मिळाली. आता भूषणची भूमिका खूप महत्वाची असेल इमाद इल्लूच्या विरुद्ध. टीमची धावसंख्या 19, 19 लॉस ऑफ 2 विकेट. चांगले फिरकीपटू घेऊन FM 11 ही टीम खेळते. इल्लू शॉर्ट ऑफ लेन होता, पण यावेळेस क्विकर 1. खूप जास्त वेगानं बॉल सरकला विकेट किपरच्या दिशेने टप्पा पडल्यानंतर, आणि खूप चांगली शैली आहे गोलंदाज इल्लू इमादची. बॅक टू बॅक डॉट्स येत आहेत आणि त्याच डॉट बॉलचा दबाव सातत्याने बनतोय. सध्या RR11 वर ज्या पद्धतीने त्यांचा संघ खेळतोय, विकेट गमावले दबावामध्ये सध्या तरी कॅप्टन आणि संपूर्ण टीम. ड्राईव्ह केलंय, एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन, एक सिंगल मध्ये. पहिल्या षटकाच्या शेवटच्या टप्प्यावर जे 2 मोठे स्ट्रोक आले, पण त्यानंतर थोडा पॉज झाला. एक चौकार भूषण यांच्या वतीने पाहायला मिळाला, पण गोलंदाजांची जादू सातत्याने पाहायला मिळते FM 11 साठी. पूर्ण व्यावसायिक परिवार सातत्याने पूर्ण दिवसभर आपण खेळताना पाहणार. पुन्हा एकदा गती परिवर्तन होतं, बॉलला टर्न मिळाला होता. यशस्वी षटकाची समाप्ती होते, कारण या षटकामध्ये फक्त 1 धाव त्यांनी खर्च केली, 1 विकेट त्यांच्या खात्यात गेली आणि पूर्णपणे नियंत्रण या धावावर आतापर्यंत पहिल्या 3 षटकांपर्यंत FM 11 या संघाचं राहिलेलं आहे. आणि म्हणूनच अजूनही 5 षटकांचं क्रिकेट बाकी आहे. जास्तीत जास्त षटकांचं क्रिकेट का खेळायला द्यायला हवं, त्याचं प्रमाण आहे की तुम्हाला वेगवेगळं जे ऑप्शन्स आहेत ते तुम्हाला यूज करता येतात. या ठिकाणी पहिले 3 ऑप्शन्स जे वापरले आहेत गोलंदाजांचे ते अचूक ठरलेले आहेत. तिघांनी चांगली कामगिरी केलेली आहे. पहिल्या टप्प्यावर जेव्हा आपण लक्ष वेधलं, सिब्बांच्या वतीने पहिले 4 चेंडू अचूक दर्जाचे हाताळले गेले. शेवटच्या 2 चेंडूंवर त्यांना मार बसला, पण त्यानंतर चांगला बॅकअप आशिषने दिलं आणि त्या मागोमाग इल्लू इमादने. तर एक चांगली स्ट्रॅटेजी आकाश तारेकर यांची सातत्याने पाहायला मिळाली. त्यांच्याकडे जे पर्याय आहेत ते पर्याय अचूक वेळेवर ते वापरतात आणि त्याचमुळे पुन्हा एकदा आशिष मेहरुलला बोलवण्यात आले, ज्यांनी मागच्या षटकामध्ये 1 विकेट घेताना 6 धावा खर्च केला. आणि म्हणूनच स्पेल कंटिन्यू करण्यासाठी आशिष मेहरोल पॉइंट ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून स्ट्रायकरला फलंदाज करण मोरे. बॅकफुटला गेले, कट गेले, शतरंज बॉलला कव्हर करतील तोपर्यंत 1 सिंगल पूर्ण होते. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अजूनही ते नियंत्रण फलंदाजांचं दिसून येत नाही. थोडासा वेळ ते घेत आहेत, कारण अजूनही ती वेळ आलेली नाहीये. भूषण कदाचित हेच मनात ठेवतायत, कारण खेळपट्टीवर जास्त वेळ टिकले तर धावा आपोआप होतील हा देखील समज कित्येक क्रिकेटपटूंचा असतो. आणि त्याचमुळे करण सुद्धा जे लेदर क्रिकेटर आहेत, चांगला अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्याचमुळे अजूनही ती वेळ आलेली नाहीये आक्रमक फटके खेळण्याची. सातत्याने डिफेन्सिव्ह स्ट्रोकवर जात आहेत. धावसंख्या 20, 2 गडी बाद. आशिष तयार. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पायांची स्ट्राईड मोठी केली, पवित्रा बदलला, बॉडीला रोल केलं तरी देखील फायदा होत नाहीये. जणू काही पूर्वानुमान होता आशिषचा की उलट दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न केला जाईल भूषणकडून, आणि तेच घडलं आणि खूप चांगल्या पद्धतीने अप्रोच बदलला आशिषने. दरम्यान आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 20, 2 गडी बाद. आकुटप्याचा बॉल, कट केले बॉलला, बॉल पोहोचतोय गलीला. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत. पूर्ण होते 1 सिंगल. खूप वेळानंतर धावफलक आता हलतोय. धावसंख्येला पिवळा कंदील. धावसंख्या 21, 2 गडी बाद. धावा थांबल्यात अक्षरशः. ज्या पद्धतीमध्ये सुरुवात झाली होती 2 ओव्हरच्या खेळामध्ये, त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर शांत ठेवले इमाद इल्लूने, त्याच्या हातात बॉल सोपवला. आणि त्याच्यानंतरचं षटक जर पाहिलं तर आशिषने देखील तशीच गोलंदाजी केली, ज्या अगोदर त्याने एक षटक टाकलं होतं अगदी तशीच. फोर्स केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचे पोचणार नाही. परिस्थितीला पाठ दाखवून चालत नाही, परिस्थितीला तोंड द्यावं लागते आणि यासाठी तयारी करण मोरेची. खेचतोय स्ट्रेट ड्राईव्हचा चौकार. चांगला फटका, चांगला फटका. 2 क्षेत्ररक्षक होते, एक लॉंग ऑफ आणि एक लॉंग ऑनला समोर फोर्स करत असताना अतिशय चांगलं टायमिंग पाहायला मिळालं या फटक्यामध्ये. आणि बरोबर एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. करणच्या बॅटमधून रन येत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. सध्या तरी मी म्हणेन स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट आहे या टीमचा करण मोरे. 25 धावा, 2 गडी बाद. योग्य त्या वेळी चौकार आलाय RR11 साठी.
पुन्हा एकदा स्लॉट बॉल होता, गॅप मोठा आहे, एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र बॅट 4चा पाडा बोलते. करणमुळे बॅक टू बॅक 2 चौकार खेचतोय आणि धावसंख्येला नियंत्रणात आणतोय. धावसंख्या पोहोचते 29. चांगली बॅटिंग करणची. विशेष म्हणजे मेरिटवर सध्या फलंदाजी सुरू आहे. मागचा बॉल थोडासा शॉर्ट होता, समोर मारला. त्याच्यानंतरचा बॉल थोडासा ओरपीच होता. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मध्ये खेळत असताना, कारण डीप मध्ये करणला माहिती होतं की लॉंग ऑफ ठेवलाय, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक थोडासा एक्स्ट्रा कव्हरला आतमध्ये ठेवलाय, त्याचाच फायदा उचललाय करण यांनी. 4 धावा वसूल केल्यात. बॅक टू बॅक चौकार येत आहेत आणि विशेष म्हणजे आता कुठेतरी धावसंख्येला आकार येतोय. टीमची धावसंख्या 29 लॉस ऑफ 2 विकेट. टीम RR 11. क्षेत्ररक्षकांचा आढावा घेऊन करणचा खेळ सातत्याने पाहायला मिळते. सुरुवातीला थांबले पण त्यानंतर आता थांबण्याचं नाव ते घेत नाहीयेत. पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक. काउकोनाला पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल वेगाने पूर्ण केली. दुसऱ्यासाठी प्रयत्न केलाय. भूषण कमिट झालेत आणि थ्रो होईपर्यंत दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. मागच्या 3 चेंडूवर कुराड सर 10 धावा वसूल केलेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या RR 11 ची 31 धावा 2 गडी बाद. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळाले. भूषण कडून 2 धावा वसूल केल्यात. करणने मागच्या 3 बॉल मध्ये ज्या 10 धावा आल्यात, कुठेतरी धावगती आता आकार घेत असताना पाहायला मिळाली. त्याची धावसंख्या धडाकेबाज धमाका. बिग बॅश लीग देखील येते. 50वे वर्ष आहे. ही देखील स्पर्धा खूप मोठी स्पर्धा आहे. त्याची आतुरता हे सगळ्यांनाच आणि ती लवकरच आपल्या भेटीला येईल 50व्या वर्षामध्ये. तशा अनेक स्पर्धा आपल्या भेटीला येतील. 70 स्पोर्ट्सवर या स्पर्धेचं टेलिकास्ट होईल. त्याच्यानंतर टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप नोएडामध्ये ही स्पर्धा होते. या स्पर्धेची तारीख 3 ते 5 डिसेंबर असेल. 14 लाख रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहे. 5 लाख रनरअप साठी असेल. सेमी फायनल्स टीम साठी 2-2 लाख रुपयाचं पारितोषिक असेल. मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक दिली जाईल. एक मोठी स्पर्धा आणि ती नोएडा इथे खेळवली जाईल. त्यानंतर स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस स्मृती चषक या स्पर्धेचं आयोजन झालंय. ही स्पर्धा आपल्याला देहू रोड किवळे पुणे येथे नक्कीच येणाऱ्या कालखंडामध्ये पाहायला मिळेल, डे अँड नाईट फॉर्मॅट मध्ये. त्यानंतर अध्यक्ष चषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे 18 आणि 19 डिसेंबरला फलटण मध्ये. आणखी एक मोठी स्पर्धा अध्यक्ष चषक. 40 मिनिटं 7 षटकं. लक्षात घ्या, प्रत्येक डावासाठी ते नियोजन तुम्हाला करावंच लागेल. 40 मिनिटं 7 षटकं आणि टायमर थांबणार नाही. लक्षात घ्या, अगोदरच आपण 12 मिनिटांचा एक्स्ट्रा पिरियड दिलेला आहे. तर 40 मिनिटं 7 षटकं. एस ओटी कुणाल सर. आणि आमचा 70 स्पोर्ट्सचा सबस्क्रायबर मीटर जिथे 7,67,501 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. तुम्ही देखील नवीन असाल, एनबी ट्रॉफी तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखीन चांगल्या चांगल्या स्पर्धा तुमच्या भेटीला येतील 70 स्पोर्ट्सवर. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर सध्या धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 31. 2 फलंदाज बाद आहेत. एनबी ट्रॉफीचं हे 3रं पर्व दिमागदार असं आयोजन निलेशदादा भिंताळे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने साई सय्याजी CNG स्टेशन अँड इन्फ्रा प्रस्तुत ही स्पर्धा. महत्वपूर्ण दिवस या स्पर्धेचा. थोडासा कमी गतीने याला हुक केलाय. बॉल मागे क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉल अडवला जाईल तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसेल भूषणच्या खात्यामध्ये. किरण आलाय गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 5 मध्ये. सुरुवात चांगली झाली आहे किरणसाठी. अगोदरच थोडी तयारी दर्शवली होती पण तयारी करताना थोडासा त्यांनी वेळ घ्यायला हवा होता. धीम्या गतीचा बॉल हुकण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवर एक सिंगल मिळाली. सर्वात महत्वाची बाब, इन फॉर्म बॅटर स्ट्राईक मिळाली करण मोरेला, जे 12 धावांवर खेळत आहे. धावसंख्या 2 गडी बाद 32. मागच्या काही बॉल मध्ये धावा आल्यात, ही जमेची बाजू आहे. दुसऱ्या बाजूला करण मोरेच्या बॅट मधून धावा येत आहेत. मी मगाशी देखील उल्लेख केला होता, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट असा हा खेळाडू आहे. वेगाने धावा करण्यासाठी जाणला जातो. चॉप करण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर, तो देखील थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न. किरणची रणनीती खरोखर चांगली या ओव्हरच्या दरम्यान, कारण आता बॉल थोडासा कुठेतरी जुना झाल्यासारखा वाटतोय, त्याचा फायदा होतोय. खूप चांगला या ठिकाणी अटेम्प्ट किरणने घेतला. कारण जे तुमच्याकडे पर्याय आहेत ते योग्य त्या वेळी तुम्हाला वापरायचे आहेत. आणि या ठिकाणी करण जेव्हा सेट झालाय त्याला लेंथ बॉल देण्याऐवजी जर ब्लॉक होल डिलिव्हरीचा हाता मारा केला तर कुठेतरी तो एक प्रतिबंध त्यांच्या स्ट्रोकला लागू शकतो आणि तीच रणनीती कामी आली. पहिल्या चेंडूवर सिंगल मिळाला, पुढचा बॉल डॉट आलाय आणि खूप चांगला कमबॅक किरण खोबरेचा. हा बॉल स्लॉट मध्ये होता, समोर मारलाय, फटका चांगला आहे, टायमिंग चांगलं वाटतं आणि बॉल जाईल. रोहित शर्मा स्टँड मध्ये येतो. पहिला षटकार, करणच्या बॅट मधून 6 धावा.
प्रॉपर टायमिंग जुळवताना, फोर्स लावताना, सरळ बॅटचा वापर करताना, बॅटच्या मध्यावर चेंडूला घेताना हा बॉल रोहित शर्मा स्टँडच्या दिशेने पाठवला, षटकार वसूल केला आणि आता जबरदस्त डायनामिट आज जो तुम्ही उल्लेख केलाय तो खूप चांगलं काम करतोय. आपल्या संघाची जी कमकुवत बाजू होती ती कुठेतरी स्ट्रॉंग करतोय आणि धावफलकाला आधार देतोय. धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 38. उंची लहान कीर्तिमान आहे खेळाडूची. करण शफल झाला आणि त्याच्यानंतर इम्प्रोवायझिंग स्ट्रोक बॉलला पाठवलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारानंतर चौकार करणच्या पॅट मधून. बघतोस काय रागानं चौकार ठोकलाय करण या वागानं. क्रिस बॉक्सच्या मागे सरकले आणि त्यानंतर पॅडल स्वीप केलं, गॅप स्ट्रोक सिलेक्शन, लॉंग लेगला टार्गेट केलं आणि त्यानंतर हा चौकार पाहायला मिळतोय. काय स्ट्राईक रेट आहे, एअर स्ट्राईक सुद्धा करतायत आणि त्यातल्या आपला स्ट्राईक रेट देखील मेंटेन करतायत. 8 चेंडूचा त्यांनी वापर केला आणि त्यामध्ये 22 धावांचं योगदान दिलं आणि त्याचमुळे जी धावगती कमी होती आशिष मेहरोलच्या षटकांमध्ये ती धावगती आता कुठेतरी वाढते आणि आर ग्रुप संघ पोहोचलेला आहे 2 गडी बाद 42 धावा. ठरवलंय किरणला टार्गेट करायचं आणि ठरवून सध्या फटकेबाजी सुरू आहे. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. फायदा उचलला आता. लॉंग लेग ठेवलाय डीप मध्ये. हा बॉल जाऊ दिलाय. हा दबाव दिसतोय, प्रेशर आहे. अंपायरचा सिग्नल येतोय. वाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावेमध्ये भर पडते. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्यात 43. दडपण तुम्हाला चुका करण्यासाठी प्रवृत्त करते आणि तेच आता किरण खोबरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. संधी मिळाली इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याची, त्याचमुळे आता दडपण बाजूला ठेवून खेळ खेळावा लागेल. धावसंख्या 43. परत शफल झालाय. आता फाईन लेग आतमध्ये आहे. फायदा होईल. बॉल जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. फक्त टायमिंगच्या जोरावर. हा येतोय करणच्या पॅट मधून चौकार. चांगले स्ट्रोक सातत्याने करण मोरे यांच्या वतीने पाहायला मिळत आहेत. सर्वांचं लक्ष होतं उस्मान पटेलवर, सर्वांचं लक्ष आहे अजूनही भूषण पाटीलवर, पण मैदानाच्या आतमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय करण मोरे. 26 धावांचं योगदान त्यांच्या वतीनं आर ग्रुपला मिळालेलं आहे. धावसंख्या 47. 2 गडी बाद 50 ला 3 कमी. शेवटचा एक बॉल बाकी 5व्या षटकातला. चांगली बॅटिंग, चांगली फलंदाजी, गोलंदाजाच्या पेसचा वापर केला आणि करण याच्यासाठी जाणला जातो. जास्त शफल झाला. आउटसाइड ऑफ स्टंप गेला. फाईन लेग आतमध्ये होता. नाझीम गुल्ली त्याच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळतात. या चौकाराच्या मदतीने 47 धावा फलकावर लागल्यात. 47. लॉस ऑफ 2 विकेट. रिव्हर्स स्वीप मारलाय. आहे तिथे क्षेत्ररक्षक इमादिल्लू. एक धाव मिळताना दिसेल. करणला थोडासा आता नाराज आहे, कारण त्याला वाटतं जर इथे टायमिंग झालं असतं तर नक्कीच बॅकवर्ड पॉइंट गलीच्या दरम्यान जर फटका बसला असता तर धावा आल्या असत्या. कुणाल सर आणि त्याचबरोबर मनीष, पुन्हा एकदा मी तुमच्याबरोबर जोडला जाणार आहे. परंतु आता आपण बघितलं तर आर पुणे संघाचा जिथे डगआउट आहे तिथे अंगत आपल्या बरोबर आहे. अंगत, आपण आतापर्यंत क्रिकेट बघितलं 5 षटकामध्ये ज्या धावा झाल्यात आणि पहिल्या 4 षटकाचा जरी खेळ बघितला तर प्लॅन ए तुमचा कोलॅप्स झाला, परंतु प्लॅन बी प्रमाणे एक काय टार्गेट तुमचे पॅटर्न मैदानात ठेवतील? पहिल्या 4 षटकामध्ये आम्ही जो प्लॅन केला होता सर्कलच्या 2 ओव्हर सुद्धा होत्या, तर आम्ही 40-45 पर्यंत जाण्याचा प्रयत्न होता, परंतु समोरच्या संघाचे गोलंदाजांनी थोडी चांगली गोलंदाजी केल्यामुळे आम्हाला तो टार्गेट अचीव करता आला नाही. तर आता येणारे जे षटक आहेत त्याच्यामध्ये आम्ही चांगला स्कोर म्हणजे 10+ ॲव्हरेजने 80-85-90 या टार्गेटपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी आता करण असेल, भूषणदादा असेल, अजून आमच्या स्क्वॉडमध्ये सुद्धा बरेच फलंदाज बाकी आहेत. तर आम्ही सर्वांना विश्वास ठेवू आणि चांगला स्कोर उभा करण्याचा प्रयत्न करू. एक चांगला स्कोर निर्माण करण्याचा प्रयत्न करू आणि त्यासाठी करणवरती विसंपून असणारा संघ. बॅटिंग ऑर्डरमध्ये आपण बघितलं तर खूप चांगली कामगिरी करणारे अजून काही बॅटर आहेत. आता एक चांगला खेळ मैदानामध्ये रंगलेला आहे. समालोचन देखील खूप चांगलं आपल्याला ऐकायला मिळते. आपण ऐकूया पुन्हा एकदा मनीष आणि कुणाला. ओव्हर टू बॉक्स. धन्यवाद प्रशांत सर. आपण पाहतोय साई सियाजी सीएनजी स्टेशन्स अँड इन्फ्रा प्रेझेंट्स NV Trophy powered by Bansal Classes 7070 Sports, co-powered by MUCC Sports Club Sambalpur Odisha, Simba Kashinath Rao Khutwad Memorial School, co-sponsor NP Sports via Sports, event managed by Rainbow Event आणि medical kit sponsored by पंडू शेठ भोसले. 5 ओव्हरचा खेळ संपला. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 48. 48. नाझीम गुल्ली फिरकीचा जादूगर आला आता गोलंदाजीसाठी. गेले कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटला या खेळाडूने दिलेली आहेत. फक्त नाव महत्वाचं आहे या खेळाडूचं. चर्चेतला खेळाडू आहे. भरपूर वर्ष क्रिकेट खेळला, एक्सपिरियन्स आहे आणि तोच अनुभव घेऊन आता या सिंहगड कॉलेजच्या क्रीडांगणावर सज्ज होईल. नाझीम त्याच्या समोर आहे. करण मोरे
पहिलाच बॉल शॉट होता, त्याला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर उडवलाय. 6 धावांसाठी षटकार करणच्या बॅट मधून सिक्सर. असला पण जर फलंदाजाला हाफ ट्रॅकर मिळाला तर त्याला ती वेळ मिळते, त्याला ती संधी मिळते बॉडी पोझिशन चेंज करण्याचा. त्यांनी खूप चांगला प्रयत्न केला आणि त्यानंतर प्रॉपर कॉन्फिडन्सने तो पुलचा फटका सजवताना षटकार खेचला. करण मोरे अनस्टॉपेबल ठरतात. अर्धशतक पूर्ण होते आर आर ग्रुपचं. 2 गडी बाद 54. 270चा स्ट्राईक रेट होता, त्याच्यामध्ये झपाट्याने वाढ होईल ज्या पद्धतीने करण खेळताना दिसतोय. आता तो 11 बॉल मध्ये 33 वर पोहोचलाय. 300च्या स्ट्राईक रेटने सध्या तरी फलंदाजी सुरू आहे करण मोरेची. दुसऱ्या बाजूला 10 बॉल मध्ये 8. भूषण थोडासा संत वाहते कृष्णा माई. आता करा थोडी घाई असं म्हणायला हरकत नाहीये भूषणच्या साठी, परंतु दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर करण काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. करणच्या बॅट मधून धावा येत आहेत. चांगलं टेलिकास्ट 70-70 स्पोर्ट्स. त्याचे हावभाव टिपले जात आहेत ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय. उलटा खेळण्याचा प्रयत्न नाझिम गुल्ली. त्याच्या बॉल मध्ये ती धार आपल्याला नक्कीच पहिल्या बॉलवर पाहायला मिळालेली नाहीये, परंतु दुसरा बॉल त्याने बरोबर टप्प्यावर टाकलाय. टप्पा पहिल्यांदा बॉल आतल्या दिशेने रोटेट झाला. त्या बॉलला उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, पण यावेळेस मात्र फसलाय करण मोरे. दरम्यान जो खूप आवश्यक डॉट बॉल होता तो आलाय नाझिमसाठी. आज चांगला फिरवलाय स्वीप शॉट, झाडू शॉट बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. का चांगला चेंडू फिरवला तितकीच चांगली बॅट फिरवली आणि स्वीप करताना बॉलला स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध सीमारेषेच्या बाहेर पाठवलं आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या 58 झालेले. एके वेळेला वाटलं होतं की धावफलक 50 ते 60 पर्यंत जाईल, पण एकाएकी एक वादळ आलं करण मोरे नावाचं आणि त्या वादळाने मात्र खूप चांगली मदत केलेली आहे आर आर ग्रुपची. आणि आर आर ग्रुप संघ आता पोहोचलेला आहे तो म्हणजेच 2 गडी बाद 58 धावा 37 वर खेळतात करण, ज्यामध्ये 5 चौकार 2 षटकार. 5 चौकार मारलेत आतापर्यंत करणने. अफलातून बॅटिंग सध्या तरी करणची पाहायला मिळते. आणि महत्वाचं म्हणजे चारही बाजूला त्याच्या बॅट मधून फटके आलेत. मागे खेळलाय, पुढे खेळलाय, स्क्वेअर लेगला खेळलाय, रिव्हर्स स्वीपचा देखील एक फटका मारला, शॉर्ट बॉलला स्क्वेअर लेगला उडवलाय आणि चौफेर फटकेबाजी करत असताना करण मोरे. फुल टॉस बॉल हवेत आहे आणि हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळतील. थाट पहावा बाप्पाचा आणि हा चौकार पहावा 6वा. फलंदाज करणच्या बॅट मधून 4. टॉस बॉलला ऑन ड्राईव्ह मध्ये खूप चांगल्या पद्धतीने कन्वर्ट केलं. ज्या वस्तूला हात लावेल त्या वस्तूचं सोनं होईल असाच खेळ आता करण मोरेचा सातत्याने पाहायला मिळतो. धावसंख्या पोहोचते 62. 2 गडी बाद. खूप चांगली आता धावगती मेंटेन केली आर आर ग्रुपने. बॅकफुटला जात असताना चांगला फटका पुन्हा एकदा गॅप मध्ये. 1 धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण इथे करतोय, परंतु त्यानंतर त्याने थांबवलंय भूषणला. चांगली फिल्डिंग डीप मध्ये. 1 धाव मिळते करणच्या खात्यामध्ये. करण पाहता पाहता 42 वर कधी पोहोचला कोणाला समजलेलं नाहीये. क्षेत्ररक्षकांना सळो की पळो करून ठेवलेला आहे करणने. चौफेर फलंदाजी जसा आपण उल्लेख सातत्याने करतो. बिहाइंड द विकेट, इन फ्रंट ऑफ द विकेट, स्क्वेअर ऑफ द विकेट, प्रत्येक ठिकाणी तो फटके सजवतो आणि आपल्या त्या विंटेज क्रिकेटचा अनुमान देतोय आणि खूप चांगली लय त्याला सापडलेली आहे. आणि जेव्हा जेव्हा फलंदाजाला लय सापडले त्याला गोलंदाजाचं भय नसते. निर्भय फलंदाजी करण मोरेची पाहायला मिळते. धावसंख्या 63. आता कुठेतरी फील्ड प्लेसमेंट मध्ये बदल पाहायला मिळतोय. त्याचं कारण आहे भूषण पाटील आलाय डावखुरा फलंदाज स्ट्राईकला. नाझीमच्या विरुद्ध बॅकफुटला जात असताना पुन्हा एकदा पुल केला. डीप मध्ये फिल्डर आहे. भरपूर अंतर कापत असताना बॉलला थांबवण्यामध्ये यश प्राप्त झालंय. दुसरी धाव घ्यायची आहे आणि ती मिळेल देखील. 2 धावा मिळतील. षटक संपतंय. 6 षटकांचा खेळ संपलाय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 65. 2 फलंदाज बाद. टीम RR11 पुणे. आपण पाहतोय NBA ट्रॉफीचा थरार, मनोरंजनाचा डबल बार आणि आजचा 6वा दिवस. व्यावसायिक खेळाडू मैदानावरती आहेत. आमच्यावर प्रथमेश म्हात्रे आहेत. अर्थात मैदानावरती जे करण मोरे ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय तुमच्या संघासाठी तो डोकेदुखी ठरतोय. हो डोकेदुखी ठरतोय, पण 2 ओव्हर बाकी आहेत तर आमचे बॉलर कमबॅक करतील. निश्चितच या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बघितलं तर जे 2 हुकमाचे एक यानंतर अतिशय महत्वाचे आहेत. 4 षटकापर्यंत खूप चांगली कामगिरी झाली आणि आता प्रतिस्पर्धी संघाने कमबॅक केलेलं आहे. कितीपर्यंत थांबवणं योग्य ठरेल तुमच्यासाठी?
80-85 पर्यंत थांबवलं तर खूप बरं होईल. रमेश, थँक्यू सो मच. मैदानावरती खेळ रंगलेला आहे. आपण पाहतोय NB ट्रॉफीचा थरार मनोरंजनचा डबल बार. आणि आता जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. जॉईन 2 दिग्गज समालोचक कुणाल दाते आणि मनीष पाटील. बॅटिंग पॉवर प्ले इथे घेण्यात आलाय 2 बॅटरच्या माध्यमातून आणि हे ती योग्य वेळ होती आणि तसंही तुम्हाला 7व्या ओव्हर पर्यंत तो घ्यायचाच असतो. 6 ओव्हरचा खेळ संपला. 65 धावा झाल्यात. कारण इन्फॉर्म आहे 42 वर पोहोचलाय. अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय. मी मगाशी देखील उल्लेख केला होता ज्यावेळेला तो फलंदाजीसाठी आला. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट हा खेळाडू आहे. विध्वंसक खेळीसाठी जाणला जातो आणि विशेष म्हणजे चौफेर खेळतो. MPL सारखी स्पर्धा याने गाजवली आहे. मुंबई प्रीमियर लीग खेळलाय. असा महत्वाचा खेळाडू. लेदर क्रिकेटचा अनुभव आहे आणि त्याचा फायदा नेहमीच होत असतो त्याला. हा बॉल नक्कीच थोडासा डीप होणारा डीपिंग फुल टॉस होता आणि पूर्णपणे बीट होत गेलाय. बॉल विकेट कीपरच्या मागे. आवश्यकता नव्हती. हा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता करणचा. इल्लूची मिस्ट्री सुटत नाहीये फलंदाजांसाठी. मागच्या षटकात सुद्धा त्यांनी फक्त 1 धाव खर्च केली होती आणि पुन्हा एकदा त्यांना बोलवण्यात आलं सेकंड स्पेल मध्ये. आणि अर्धशतकाच्या उंबरठ्यावर जरूर आहे करण मोरे, पण करणला चकवण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे इमाद इल्लू. आता खरी कसोटी आहे भूषणची, कारण पॉवर प्ले सुरू आहे. 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आहेत. भूषणसाठी डीप मध्ये स्क्वेअर लेग ठेवलाय, मिड विकेट ठेवलाय. अशा परिस्थितीमध्ये एक क्षेत्ररक्षक थोडासा वाईडिश थर्डमॅनला आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस समोर मारलाय. मिड ऑन आतमध्ये आहे. बॉल त्याच्या डोक्यावरून पाठवला बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि तिथे बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. भूषणच्या बॅटमधून चौकार. याच फुल टॉसच्या तयारीमध्ये होता. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये फुल टॉस मिळाला आणि त्या फुल टॉस वर खूप चांगला खेळ सादर करताना भूषण पाटीलने ऑन ड्रॉईचा फटका पेश केला आणि चौकार वसूल केला. धावसंख्या 70, 2 गडी बाद. 70 धावा. परत एक वेळा बॉल फिरवण्यामध्ये यश. बॅट थोडीशी लवकर फिरल्यासारखी झाली आणि त्यानंतर बॉल डिलिव्हर्ड झाल्यासारखा वाटला कुठेतरी. हीच खासियत राहिली आहे इमाद इल्लूची. तुमची स्ट्रॅटेजी वर्कआउट तेव्हा होईल जेव्हा तुम्ही तुमचा सर्वोत्तम पर्याय वापराल आणि तेच या ठिकाणी इमाद करताना पाहायला मिळाले. त्यांची फिरकी फलंदाजांची गिरकी घेते आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या थांबले 70 वर. इमाद त्याच्या समोर भूषण पाटील. वेगाने टाकलेला बॉल होता. ही खासियत राहिली आहे खेळाडूकडे. फ्लिपर आहे, क्विकर वन आहे, बॉल दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता आहे. बॅक ऑफ द हँड एक बॉल टाकतो आणि त्यामुळे हे कोड उलगडणं सध्या तरी सोपं वाटताना दिसत नाहीये जे फलंदाजी करतात त्यांच्यासाठी. ओव्हरऑल बॉलिंग अटॅक मध्ये सर्वोत्तम स्पेल, सर्वोत्तम बॉलिंग आतापर्यंत इल्लूचीच राहिलेली आहे, ज्यांनी आतापर्यंत 6 धावा खर्च करून 1 विकेट मिळवली आणि त्याचमुळे बॅटिंग पॉवर प्ले साठी त्यांना राखून ठेवण्यात आलं होतं आणि तोच फायदा होतोय. FM11 चा धावसंख्या 71, 2 गडी बाद. कंजूस गोलंदाजी काय असते ती इथे पाहायला मिळाली. विशेष म्हणजे 10 बॉल त्याने हाताळले. 10 बॉल मध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात. 1 विकेट त्याने आतापर्यंत मिळवली आहे. इकॉनॉमिकल स्पेल त्याच्या माध्यमातून या खेळपट्टीवर. आणि समोर करण आहे. करणच्या विरुद्ध देखील तशीच गोलंदाजी, तीच भेदकता आणि सध्या तरी हावी ठरलाय गोलंदाज इमाद इल्लू. खूप चांगला लेग ब्रेक करणच्या रनला थांबवण्याचं काम खूप चांगल्या पद्धतीने करतोय आणि त्यानंतर चांगलीच फिरकी घेतोय आणि आता गोलंदाज हावी होतोय या षटकावर बॅटिंग पॉवर प्लेवर. करण 42 वर शफल झालाय. इथे थोडासा पुढे जात खेळलाय परंतु तिथे एक धाव कंप्लीट केली जाईल करणच्या माध्यमातून. या सिंगल नंतर ओव्हर नंबर 7 चा खेळ संपलाय. करण ठेवेल आता स्ट्राईक आणि 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 72 ला 2 अशी परिस्थिती. RR11 अगदी ऑन टाइम सध्या खेळ सुरू आहे. टीम जी गोलंदाजी करते त्यांच्याकडून. कुणाल सर, अपेक्षा होती 70 ते 80 धावांची भूषण पाटील यांची आणि आतापर्यंत ती अपेक्षा तर तुर्तास पूर्ण झालेली आहे. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. कुठपर्यंत पाहताय या पहिल्या डावाला? 85, 90 की 80च्या खाली? भूषण बोलला तेवढ्या धावा तर झाल्यात आणि माझा जर विचार केला तर मी म्हणेन कुठेतरी 10 ते 12 धावा इथून करणं गरजेचंच आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर करणच्या डोक्यात माझ्यापेक्षा वेगळा विचार सुरू असेल. त्याला असं वाटत असेल की कमीत कमी 15+ धावा जर इथून आपण केल्या
तर एक सन्मानजनक धावसंख्या उभारली जाऊ शकते. आणि विशेष म्हणजे पहिला बॉल खेळण्याची संधी त्याच्याकडे, स्ट्रायकिंग एंडला तो आहे, अर्धशतक देखील त्याचं पूर्ण करण्याची संधी त्याला चालून आली. आणि विशेष म्हणजे खुल्या गटातल्या पहिल्या मॅच मध्ये ज्यावेळेला तुम्ही अर्धशतक करता त्यावेळेला कॉन्फिडन्स तुमचा सातत्याने आणि झपाट्याने वाढताना दिसेल या एनबी ट्रॉफी मध्ये. जेव्हापासून करण मैदानाच्या आतमध्ये आलाय त्याने मात्र सुटकेचा निश्वास घेतला नाही. प्रत्येक चेंडूवर त्याची ती मोठी स्ट्रोक खेळण्याची आत्मीयता पाहायला मिळेल. त्यातल्या त्यात मेरिटवर खेळलेला आहे, त्याचमुळे तो आत्मविश्वास तो वरचा राहिलेला आहेच. पण या शेवटच्या षटकासाठी त्यांनी काय राखून ठेवले ते पाहणं देखील रंजक ठरेल. सिबान बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं, थोडासा वेगवान बॉल पडल्यानंतर झपकन गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. वाईटची मागणी होती करणची, परंतु ती फेटाळली आहे पंचांनी. चांगला बॉल इथे सिब्बानचा, परंतु टीव्ही अंपायरची मदत आता घेतली जाईल. DRS चा वापर केलाय फलंदाजी करणाऱ्या टीमने. पहिलं षटक सिब्बानचं आपण पाहिलं, त्यानंतर एक मोठा पॉज आला. सेकंड स्पेलसाठी त्यांना शेवटच्या षटकासाठी बोलवलं होतं. पहिला बॉल ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर होता. पाहूया या ठिकाणी प्रॉपर बॉल डिलिव्हर्ड तर करण्याचा प्रयत्न सिब्बानने केलेला आहे, पण टेक्नॉलॉजीचा वापर आता थर्ड अंपायर करतील आणि तो फेअर बॉल आहे की वाईट बॉल आहे त्याची माहिती ते नक्कीच देतील. पण आतापर्यंत चांगलं क्रिकेट या दोन्ही संघांच्या वतीनं पाहायला मिळते. समय सूचक राहिलेले आहेत FM 11 आणि त्याचमुळे खूप चांगलं क्रिकेट, वेळेचं क्रिकेट, आत्मीयतेचं क्रिकेट तर पाहायला मिळालंय. पण एका बाजूला करण मोरे हा डोकेदुखी ठरलेला आहे FM 11 संघाची आणि एक चांगला स्ट्राईक रेटने त्यांनी आतापर्यंत 43 धावा बनवलेल्या आहेत आणि त्याचमुळे भूषणला देखील ते पाठबळ मिळते. दरम्यान फेअर डिलिव्हरी. हा निर्णय योग्यच वाटला पंचांचा, ज्या पद्धतीने करण खेळत होता. अगदी रिव्ह्यू त्यांनी मात्र गमावलाय, रिव्ह्यू लॉस्ट बॅटिंग करणाऱ्या साईडचा. करण पुन्हा एकदा तयार. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर टाकला सिब्बानने, एंड बदललाय त्याचा. दुसरा बॉल देखील थोडासा आपटलाय, बॅकफुटला जात असताना कट केलाय. पॉइंट आणि कव्हर पॉइंट मधून डीपला निघाला बॉल. 2 धावा इथे नक्की देऊन जाईल हा फटका. करणच्या खात्यामध्ये डबल बरोबर करण पोहोचलाय 45 वर. टीमची धावसंख्या 74. प्रत्येक दिवस हा नवीन असतो, विक्रमांचा असतो आणि तोच विक्रम आता कुठेतरी गाठण्याचा प्रयत्न करण मोरे सातत्याने करतोय. आपल्या त्या चपळ शरीराचा वापर करताना, बॉडी वेट ट्रान्सफर करताना, हँड आय कोऑर्डिनेट जुळवताना स्ट्रोकची निवड करतोय. ह्या 2 धावा खूप महत्वाच्या आहेत. पोहोचलाय तो 45 व धावसंख्या 74. चांगला फटका, या फटक्यामध्ये नक्कीच धार आहे आणि धावा मिळतील 4. हाय तो चौकार. जोरदार खेळ मैदानाच्या आतमध्ये करण मोरेचा चालू आहे आणि आता बघता बघता तो 49 धावांवर पोहोचलाय. सांघिक धावसंख्या RR ग्रुपची 78 झाले आणि 78 धावा, जसा आपण उल्लेख केला की 80च्या पलीकडे जाण्याचा खूप चांगला पर्याय खरं तर करण मोरे पूर्ण इनिंग मध्ये ठरलाय. विट मिळाली. विशेष म्हणजे जागा ज्यावेळेला द्याल आउटसाइड ऑफस्टम तिथे नक्कीच तो बॅट फेकेल आणि तशीच बॅट फेकली. बॉलवर 4 धावा इथे मिळवल्यात. 49 धावांवर पोहोचलाय करण मोरे. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे. खुल्या गटातलं पहिलं अर्धशतक पहिल्याच मॅच मध्ये होऊ शकतं. स्टेप आउट करत असताना दिशा दिली, चांगला फटका, 1 धाव मिळाली. अर्धशतक पूर्ण झालंय या एनबी ट्रॉफी मधलं खुल्या गटातलं. अभिनंदन करण मोरे. परिस्थिती विपरीत होती आणि अशा विपरीत परिस्थितीमध्ये मैदानामध्ये तो एकटा लढला. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान आहे. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट करण मोरेचं दमदार एनबी ट्रॉफीतलं अर्धशतक. शक्य तेवढे प्रयत्न केल्यानंतर अशक्य असं काहीच राहत नाही आणि प्रत्येक प्रयत्न हे धावांचे होते, आपल्या संघाला पाठबळ देण्याचे होते आणि तेच कुठेतरी पाहायला मिळालं आणि अर्धशतक या स्पर्धेत पूर्ण झालं आणि आता 79 धावा RR ग्रुपच्या अर्धशतक पूर्ण होते. करण मोरेचं स्ट्रायकर एंडला भूषण पाटील. 2 षटकार 7 चौकार 79. 2 टीम सज्ज राहायचं आहे. टॉस साठी ट्रायडन नवी मुंबई, MUCC संबलपूर. भूषणच्या बॅट मधून तडाका, पुल केलाय, बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. प्रयत्न चांगला होता, नक्कीच बाउंड्री चेक होईल. भूषण त्या दिशेने पाहतोय, ज्या पद्धतीने त्याचा फटका होता आणि पंचांनी देखील तेच कळवलंय की आता टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल, बाउंड्री चेक होईल. प्रयत्न चांगला केला होता तिथे जो फिल्डर होता त्याने, परंतु शेवटच्या क्षणाला काय घडलं आता हे पाहायचंय. स्वतःची बॉडी स्ट्रेच करून, स्वतःच्या कक्षा रुंदावून आपल्या संघासाठी 100% मेहनत देण्याचा प्रयत्न सातत्याने पाहायला मिळतोय. अगोदरच प्रतिस्पर्धी संघ एका चांगल्या स्थितीत आहे, अशा वेळेला माझा एक प्रयत्न माझ्या संघासाठी खूप महत्वाचा ठरेल आणि तेच पाहायला मिळालं. षटकार वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पूर्ण झोकून दिला. पाहूया तो षटकार आहे की तो सेव्ह आहे. पूर्वी गाणं मला आवडायचं, आकाशी झेप घे रे पाखरा, आणि इथे तर आकाशानेच आकाशात झेप घेतली आणि या धावा वाचवल्यात. ही महत्वाची गोष्ट आहे. 5 धावा टीमसाठी नक्की वाचवल्यात. फक्त 1च धाव भूषणला मिळाली आणि त्याचं कारण ते स्क्रीनवर पाहतात.
मेगा स्क्रीनवर पाहतात दोन्ही फलंदाज. हे होतं ते कारण. स्वतःला स्ट्रेच करत असताना बॉलला आतमध्ये ढकललं, 5 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात आणि या 5 धावा खूप महत्वाच्या ठरू शकतात, कारण आता 80 आहेत त्या 85 स्कोरबोर्डवर दिसल्या असत्या आपल्याला. 5 धावा टीमसाठी वाचवल्यात. आकाश चिंदारे याने पहा बॉल वरची नजर, स्वतःला स्ट्रेच केलं, आतमध्ये बॉल ढकललाय. शेवटचा बॉल आणि इथे मात्र फलंदाज बाद झालाय, बोल्ड झालाय, त्रिफळा उद्ध्वस्त झाला आणि ओव्हरची होते समाप्ती. 8 ओव्हरचा खेळ संपलाय. 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 80-81 धावांचं लक्ष आता या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. बॅटिंग करण्यासाठी ज्या वेळेला उतरेल FM हॉस्पिट कर्नाटका या टीमच्या समोर 81 टू विन. आणि आता वेळ झाली आहे टॉसची. होईल टॉस नेक्स्ट मॅचचा. व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पटेल त्या ठिकाणी सज्ज आहे. चला दोन्ही संघ लगेच पोहोचा. ट्रायडंट नवी मुंबई आणि MUCC संबलपूर ओडिसा हे दोन संघ तुम्हाला पुढच्या सामन्यात खेळताना पाहायला मिळतील. तुर्तास आम्ही थांबतोय. आपण जाऊया थेट टॉस बॉक्स मध्ये, ऐकूया हरीश पंड्या सरांना. धन्यवाद कॉम्बॉक्स. गुड आफ्टरनून. ऑक्सफोर्ड ऑफ ईस्ट यानी कि महाराष्ट्र की सांस्कृतिक राजधानी पुणे में आप सभी का हार्दिक स्वागत है. आप देख रहे हैं साई सयाजी CNG स्टेशन एंड इंफ्रा प्रेजेंट्स NB ट्रॉफी वर्जन 3.0 ब्रॉट टू यू बाय नीलेश दादा भिंताड़े स्पोर्ट्स फाउंडेशन. सिंबल ऑफ ट्रस्ट. यह विश्वास जो है 1 साल नहीं, 2 साल नहीं, तीसरे साल पूरे हिंदुस्तान का विश्वास है नीलेश दादा भिंताड़े स्पोर्ट्स फाउंडेशन पर. अध्यक्ष सागर दादा भिंताड़े, साथ में हमारे वाइस प्रेसिडेंट संदेश पार्टे, अफजल मखदूम, अजय आवड़े और रेनबो इवेंट्स के हमारे सचिन बाड़, जिन्होंने लगातार तीसरी बार ये कर दिखाया. दिस टूर्नामेंट इज पावर्ड बाय बंसल क्लासेस एंड 70-70 स्पोर्ट्स. 70-70 के यूट्यूब चैनल पर तमाम नाजरीन जो इस वक्त हमारे साथ जुड़े हैं, आज का सुपर सैटरडे और आप सभी का तहे दिल से इस्तकबाल, खुशामदीद, खैर मकदम, केम छो, कसकाय, थैंक यू. आइए मैं बुलाना चाहूंगा ट्राइडेंट न्यू मुंबई और MUCC संबलपुर ओडिशा, ये दोनों टीम के कैप्टन टॉस के लिए हमारे साथ जुड़ जाएं. और ये टॉस करने के लिए हमारे साथ जुड़ने जा रहे हैं RR11 के ओनर राजू शेठ रमन, जो इस वक्त हमारे साथ उपस्थित है. दोनों कैप्टन भी आ चुके हैं. बहुत दिन से मैंने इंडिया ऑस्ट्रेलिया का मैच नहीं देखा, आज मैं देखने जा रहा हूं, ऐसा लग रहा है. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी के पहले कलरफुल, मतलब अब क्या करवाइए राजू शेठ. भाइयों, आपने धर्म संकट नाम सुना होगा. आज मैं वो धर्म संकट में हूं क्योंकि मेरे दोनों दोस्त आमने सामने खेल रहे, एक जीतेगा एक हारेगा, लेकिन लीग है तो कॉइन बताना चाहूंगा. NB ट्रॉफी बहुत ही खूबसूरत ट्रॉफी है. ये वो ट्रॉफी है जो हर कोई देखना चाहता है, खेलना चाहता है, जीतना चाहता है, महसूस करना चाहता है. और एक तरफ है NB सिंबल ऑफ ट्रस्ट, नीलेश दादा भिंताड़े स्पोर्ट फाउंडेशन धनकौड़ी. राजू शेठ के या तो ये टॉस होगा, आपको या तो NB बोलना है या तो NBSF बोलना है. कॉलिंग किसकी रहेगी? अजीत मोहित है. हाँ, NB ट्रॉफी या NBSF, ठीक है, हो जाए. हाँ, ट्रॉफी एंड NB ट्रॉफी इज द कॉल एंड NB ट्रॉफी इट इज. अजित मोहिते, मतलब खूप वर्षानंतर मला असं वाटतंय मी तुला टॉसला येताना कसं वाटतंय, म्हणजे अजित कुठेतरी टॉस साठी यायचा नाही, मॅन ऑफ द मॅच साठी यायचा, पण आता कसं वाटतंय? नाही, प्रथमच म्हणजे रायगड टीमसाठी मी टॉस उडवायला पहिल्यांदा आला असेल माझ्या मते तरी. आणि हे ग्राउंड तुझ्यासाठी काय नवीन नाहीये, जुनं आहे, नाणेफेक जिंकलेली आहे, काय निर्णय असेल? आम्ही फिल्डिंग करू पहिली. आणि इन्व्हिटेशनल टुर्नामेंट आहे, 4 संघ आहे, हा पूर्ण दिवस तुम्हाला डेडिकेट करण्यात आलेला आहे. तर तुला कसं वाटतं की म्हणजे ह्या मैदानामध्ये आतापर्यंत तू जो खेळ पाहिलाय, 8 षटकांचा सामना आहे, तर काय एक पार स्कोर होऊ शकतो? 8 ओव्हरच्या गेममध्ये माझ्या मते तरी 80+ तरी व्हायला पाहिजे या ग्राउंडवरती, कारण इथे रन एकदा चालू झाले की थांबत नाहीत. आणि तुम्ही म्हणजे ओडिशाला जिंकलात आणि ओडिशातून महाराष्ट्रात आलात, आपलं महाराष्ट्र आहे, तर हाऊ इज द जोश? जोश तर खूप आहे, कारण रायगड टीम जी बॅड पॅचमधनं बाहेर आली, आज लगातार 2 टुर्नामेंट फायनल जिंकलो आम्ही, तो एक चांगला कॉन्फिडन्स आहे आमच्या सर्व प्लेयर्समध्ये. योगेश पेनकर भाई, ऐसा सूर्या कुमार यादव आजकल इंडिया को लीड कर रहे हैं, कैसा लग रहा है? म्हणजे इंडियन ब्लू में आप है. खूप चांगला आहे ड्रेस, म्हणजे आमचा नेहमी लकी असलेला ब्लू ड्रेस आहे
आणि NB ट्रॉफी नेहमीच कपडे, ग्राउंड आणि सगळ्या ऑर्गनाईजला ओळखली जाते, तसंच यावर्षीसुद्धा त्यांनी केलं आहे. मला आठवतं मागच्या वर्षी त्याच दिशेने मारलेला तुझा पहिला चौकार आणि तू फॉर्ममध्ये आलेला, तर असा नॉस्टॅल्जिक मोमेंट आहे का? यस फिर तेरी कहाणी याद आ गई. हो, मी गेल्या वर्षीच्या आधीपासून थोडा स्ट्रगल करत होतो. बॅटिंगला रन्स नव्हते, मोठी इनिंग होत नव्हती. पण NB ट्रॉफीपासून जी इनिंग झाली रायगड विरुद्धच, तिथपासून बॅटिंग चांगली व्हायला लागली आणि त्याच आठवणी घेऊन या वर्षीसुद्धा NB ट्रॉफीला खेळायला आलोय. PDTPL म्हणजे पुण्यातील स्थानिक खेळाडूंना सुद्धा वाव आहे आणि ह्या वर्षी आपण बघतोय संघ मालक जे जिंकणार आहे किंवा उपविजेता ठरणार त्यांना सुद्धा बाईक आहे. म्हणजे पुण्यातील खेळामेळ्याचे सुवर्ण दिवस आलेले असं तुला वाटतंय का? हो, पुणे एक सांस्कृतिक शहर आहे आणि पुण्यात खूप मोठे मोठे प्लेयर्स आहेत ज्यांना बघून आम्ही त्या क्रिकेट खेळायला लागलो. त्या टीममध्ये पण प्रतीकमध्ये खेळायला लागलो, जे पुण्यानेच एवढे मोठमोठे प्लेयर्स दिले आणि NB ट्रॉफीने एक वेगळंच विश्व निर्माण केलं आहे त्यांच्या क्रिकेट टुर्नामेंटचं. याच्या आधी पुण्यामध्ये खूप साऱ्या टुर्नामेंट्स होत होत्या, पण अशा प्रकारची टुर्नामेंट्स होत नव्हती. पण त्यांनी हे करून दाखवले आणि त्यांच्या ऑर्गनायझरला आणि सगळ्यांना त्याचा खूप खूप आभारी आहे की पुण्यातील नवीन प्लेयर्सला आणि त्याबद्दल जे लिजंड प्लेयर्स आहेत त्यांना पण खेळायला एवढी मोठी टुर्नामेंट मिळते. क्या बात है. So toss is won by Trident New Mumbai. They'll be bowling first with 70 balls and team MUCC Sambalpur Odisha are going to bat first. आइए ग्रुप फोटोग्राफ है. राजू भाई रमन, थैंक यू सो मच. और जब खेल की शुरुआत होगी सीधा लिए चलेंगे आपको कॉम्बॉक्स में. प्रशांत आदवड़े जुड़ने जा रहे हैं. देखना ना भूलिए, नीलेश दादा भिंताड़े स्पोर्ट्स फाउंडेशन प्रेजेंट्स NB ट्रॉफी, title sponsored by Sai Seaji CNG Station and Infra, powered by 70 Sports and Bansal Classes. It's over to you. वेलकम बैक, सभी का स्वागत है दोस्तों. आप देख रहे हैं NB ट्रॉफी 2024 का घमासान. आज प्रोफेशनल खिलाडी तारे जमीन पर है आणि खूप चांगलं क्रिकेट आपण या ठिकाणी बघताय. निश्चितच अतिशय दर्जेदार क्रिकेट. NB ट्रॉफी मनोरंजनाचा डबल बार, क्रिकेटचा थरार या ठिकाणी आपण अनुभवतोय. प्रेक्षकही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. छोटा तीर वार करे गंभीर करण मोरे आमच्या बरोबर आहे आणि ज्या पद्धतीनं 4 षटकातला खेळ होता, प्रचंड दबाव तुमच्यावरती होता, विकेट जात होत्या, धावा येत नव्हत्या आणि तुम्हाला आतमध्ये येण्याची संधी मिळाली. काय मनामध्ये चाललं होतं? काय नाही, जेवढं जास्त विकेटवर राहू तेवढं आम्हाला म्हणजे आम्ही थोडं पॉझिटिव्ह होतो की भले पहिल्या 4 ओव्हरमध्ये 28-30 झालं तरी शेवटच्या 4 ओव्हरमध्ये 45 ते 50 रन करू हा आमचा टार्गेट होता. तर त्या हिशोबाने म्हणजे पॉझिटिव्हच होतो बॅटिंगला आणि बॅटला चांगले बॉल लागले, त्याच्यामुळे हा स्कोर आम्ही त्यांच्यासमोर ठेवला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्धशतक झळकावलं. या अर्धशतकाबद्दल काय सांगतील? चौफेट टोलेबाजी करत आपण या ठिकाणी शानदार झंझावती अर्धशतक झळकावलेलं आहे. नक्कीच खूप मला छान वाटते. मी NB ट्रॉफीला मला वाटतं पहिल्यांदाच खेळतोय आणि पहिल्याच मॅचला आम्ही 50 केलं तर चांगलं वाटतंय. ॲक्च्युली माइंडमध्ये काय नव्हतं की फक्त जाऊन विकेटवर ज्याप्रमाणे बॉल येतील मेरिट ऑफ द बॉल त्याप्रमाणे करायचं होतं. कारण की जर ठरवून खेळलं तर प्रत्येक बॉल त्याच रेंजचं तुम्हाला भेटणार नाही. ज्या स्ट्रोकसाठी बॉल आहे त्या स्ट्रोकला खेळलं तुमचं नक्कीच रन करायला इझी पडेल. निश्चितच अर्धशतक झळकावणारा खेळ करण मोरे अप्रतिम बॅटिंग केले, क्लास दाखवला. मैदानाच्या चारही बाजूला चौपट टोलेबाजी करत आजच्या या प्रोफेशनल दिवसामधलं 6व्या दिवसातलं एक दमदार अर्धशतक झळकावणारा खेळाडू करण मोरे, तुमचं मनापासून अभिनंदन. सामना अटीतटीचा आहे, प्रोफेशनल खेळाडू आहेत, त्यामुळे बेस्ट वर्सेस बेस्ट की लढाई देखने का मौका मिलेगा. ओवर टू कॉप बॉक्स. थैंक यू सो मच. गुड आफ्टरनून फ्रेंड्स, आप सभी का हार्दिक स्वागत है. सिंहगढ़ डेंटल कॉलेज का खूबसूरत मैदान है और पेड़ पौधे से दरख्त से लदा हुआ ये मैदान, सिंहगढ़ डेंटल कॉलेज का ऐतिहासिक बिल्डिंग, और आप सब चश्मदीद होने जा रहे हैं. नीलेश दादा भिंताड़े स्पोर्ट्स फाउंडेशन इनके द्वारा आयोजित की गई साई सयाजी CNG स्टेशन एंड इंफ्रा प्रेजेंट्स NB ट्रॉफी वर्जन 3 पावर्ड बाय 70 स्पोर्ट्स एंड बंसल क्लासेस. 81 रन बनाने 8 ओवर में, रिक्वायर्ड रन रेट 10 का है. 70 की बॉल है और दोनों ओपनिंग बैटर हैं फरदीन काजी और केतन मात्रे. पहला ओवर करने के लिए आ रहे रवि बुम्बक. विकेट कीपर भूषण पाटिल. RR11 इस वक्त खेल रही है FM हॉस्पेट.
कर्नाटका से हमारे यासीन भाई की टीम है और राजू भाई रमन, जिनका अभी अभी हमने दीदार किया, जिनके हाथों टॉस किया गया। मेरे साथ जुड़ चुके हैं प्रशांत अदौड़े, शुक्रिया हरीश सर, सभी का स्वागत है। बुम्बक की पहली गेंद, बल्ला और पैर दोनों साथ में रखते हुए केवल पुश किया, 1 रन। सावधानी भरी शुरुआत 1 रन से। टिप्पा थोड़ा सा आउट ऑफ द स्टंप था, बल्लेबाज थोड़ा बैकफुट पर इंतजार करते रहे और कवर की तरफ अच्छा स्ट्रोक बल्लेबाज का। केतन और प्रदीप दोनों पावर प्ले के बहुत ही बेहतरीन खिलाड़ी। सर मजा आएगा ये मैच देखने के लिए। नहीं, मजा आएगा। एनबी ट्रॉफी का हर लम्हा जो है ये आपको मजा देगा। जीवन में वही काम करो जिसमें मजा है, जिसमें मजा ना है वो मत करो। अगर फिजिक्स में इंटरेस्ट नहीं है, मजा नहीं आ रहा है, फिजिक्स मत स्टडी करो। क्रिकेट में मजा आ रहा है, स्टडी क्रिकेट। स्कोर 1। बुम्बक की ये ओवर पिच गेंद थी, कलाइयों से मोड़ दिया, बैकवर्ड ऑफ स्क्वायर, बिहाइंड द स्क्वायर उसे फील्ड किया गया। दोनों बल्लेबाजों ने अपनी पहली गेंद पर रन बनाया, 2 विदाउट एनी विकेट्स। और पैरों पर गेंदबाजी हो रही है तो बिल्कुल इसका फायदा उठाते बल्लेबाज स्क्वायर के क्षेत्र में खेल दिया था। ज्यादा जोखिम भरे स्ट्रोक खेला अभी पसंद नहीं कर रहे। संयम के साथ बल्लेबाज ये दोनों बैटर द्वारा पर दिन 1 केतन 1 स्कोर 2 रन बगैर किसी नुकसान के। इस बार बहुत ही नजाकत भरा कवर ड्राइव, लेकिन वहां पर उसे रोकने के लिए तैयार थे उस्मान पटेल। उस्मान पटेल एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक है। मुझे याद है दिल्ली धमाका बिग बैश में लगभग 9 कैचेस उन्होंने लिए थे और उनका टीम में आना ये वाकई में फायदेमंद साबित हो सकता है। स्कोर 3 विदाउट एनी विकेट्स। लोअर फुल टॉस बॉल ड्राइव किया, लेकिन मिड ऑन पर फील्डर है। 5-4 का क्षेत्ररक्षण है, दोनों राइटी बैटर हैं। फरदीन केतन एक ऐसी विस्फोटक जोड़ी है जो यहां 81 रन चेस करने के लिए पावर प्ले के जो ओवर्स है वो बहुत निर्णायक रहेंगे। 3 विदाउट एनी विकेट्स। मैच नंबर 1 इन ऑल इंडिया ओपन कैटेगरी ऑफ एनबी ट्रॉफी वर्जन 3। और इस बार फेंक दिया इन द आर्क, आउट ऑफ द पार्क, उड़न खटोला, 6 रन। तीन गेंदों की अगर बात करें तो बिल्कुल स्टंप के अंदर या गोल्डन स्पॉट के ऊपर गेंद को पिच किया गया था। पहली बार बाउंसर का इस्तेमाल, कंधों का इस्तेमाल किया। बल्लेबाज बिल्कुल तैयार थे, बल्ले के बीचों बीच खेल दिया केतन ने और बॉडी लाइन के बाहर भेजते हुए इस पानी का पहला छक्का बल्लेबाज केतन मात्रे के बल्ले से। जितना जल्दी आएगी उतना ही जल्दी जाएगी। 9 लगा तो 6। इस बार मिस टाइम जरूर किया है, लेकिन इन फ्रंट ऑफ द स्क्वायर डीप मिड विकेट की ओर जाती हुई गेंद। स्कोर आगे बढ़ता हुआ 10। प्रशांत, आपको नहीं लगता 81 के लिए सिंगल, डबल, बाउंड्रीज और सिक्सेस सबका योगदान चाहिए होगा? बिल्कुल सही कहा आपने, क्योंकि इस ओवर की कहानी देखिए तो आपने 3 सिंगल है, एक बिंदी गेंद आई, उसके बाद में 6 आया, एक बड़ा स्ट्रोक, आपने 10 रन बनाए हैं। तो प्लान के अनुसार और ज्यादा जोखिम भरे स्ट्रोक नहीं खेल रहे और सही सोच के साथ केतन और प्रदीप बल्लेबाजी कर रहे हैं। मंजिल पे पहुंचना जरूरी है। अगर इंद्रायणी एक्सप्रेस 5:58 को दादर से छूटती है वो तो 9:05 को पुणे आएगी। हो सकता है बीच में कहीं लोनावला में आगे पीछे हो जाए, लेकिन वो कवर कर लेती है। बिल्कुल उस तरह ये चेज 81 रनों का करना होगा। ये हमारे दर्शकों को दिखाया जा रहा है। बहुत ही खूबसूरत सूर्य कुमार यादव स्टैंड, रोहित शर्मा स्टैंड, जसप्रीत बुमराह स्टैंड और विराट कोहली स्टैंड। एनबी ट्रॉफी ने मेरा दिल कब जीता, जब पहले साल मैं लग्जरी बस से मुंबई से आ रहा था और टोल नाके पे टेनिस बॉल के इतिहास में पहली बार पूरा टोल नाका कवर करे उतना मैंने जब बैनर देखा तो मुझे समझ में आ गया ये टूर्नामेंट का बेड़ा पार हो गया। और तब से लेके आज का दिन है, सागर दादा बिंताड़े, अजय आवड़े, सचिन बाड़, अफजल मखदूम, संदेश पार्टे, इनकी सोच और इनको जो सपोर्ट मिला है, आई थिंक उन्होंने कर दिखाया। यार एब्सोल्युटली राइट, बिल्कुल सही कहा आपने। सकारात्मक सोच के साथ यहाँ पुणे के जो खिलाड़ी है, हुरनबाज खिलाड़ी, उनके लिए एक अच्छा मंच है, उसके साथ प्रोफेशनल खिलाड़ी, तो सबके लिए, पूरे इंडिया के खिलाड़ियों के लिए एक बहुत बड़ा मंच और नई सोच के साथ, नई उम्मीद के साथ, बहुत खूबसूरती के साथ ये टूर्नामेंट सजाया गया और निखर के आ रहा है।
टेनिस क्रिकेट में पहली बार टोल नाके पे जब मैंने पोस्टर देखा, मतलब एनबी ट्रॉफी के लिए अब अचीव करना क्या बाकी है। हो सकता है पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन की बसेस पे ब्रांडिंग हमें देखने मिले, किसे पता है लोगांव एयरपोर्ट की तरफ जाते हुए ब्रांडिंग देखने मिले। स्काई इज द लिमिट। और तात्या साहेब बिंताडे, इनका मार्गदर्शन आशीर्वाद तो है ही। नीलेश दादा, बिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन, वंडरफुल जॉब। नए ओवर की शुरुआत, पहली गेंद, पूरा टाइम था, आंख में रुमाल बांधकर भी उस बॉल को खेल सकते थे। केतन मात्रे बॉल को खेला है वाइड स्टर्मन बाउंड्री के बाहर, स्विच इट, और ये लगा 4। क्या हुआ था मैदान के अंदर, पहले केतन मात्रे ने अपने पावर का इस्तेमाल किया था। पहले ताकत, अब नजाकत। बल्लेबाज की हरकत, उनको मिली बरकत। केतन मात्रे फॉर्म में आना अपोनेंट टीम के लिए सर एक मुश्किल वाली घड़ी भी हो सकती है। पावर प्ले में दोनों बल्लेबाज बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। केतन टनाटन, वाकलन का वंडर बॉय, बाइक सम्राट, नाम कोई भी हो, केतन वही है। एक बार फिर से टच एंड गो शॉट, और ये लगा जन्नाटेदार चौका। स्कोर 18। पता है केतन को कहां खेलना है और कहां खाली जगह। पावर प्ले ऑन है तो सही सोच के साथ, नजाकत के साथ बल्लेबाजी केतन कर रहे। केतन दे दनादन, केतन टनाटन, बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे। स्कोर 18 बगैर किसी नुकसान के। आगरा का पेठा और जयपुर का घेवर, आगरा का पेठा, जयपुर का घेवर, देख रहे हैं केतन मात्रे का तीखा तेवर। स्कोर 18। 81 टू चेज, 18 ऑलरेडी ऑन द बोर्ड। 2 कदम आ गया है, बॉल हवा में रही, बहुत अच्छा स्टॉपेज था वहां पर, डीप मिड ऑन पर चौका बचाया गया, ऐसा हम कह सकते हैं। स्कोर आगे बढ़ता हुआ 19 पर। केतन मात्रे 17 पर खेल रहे, 7 गेंदों का सामना किया फरदीन, 2 बॉल 2। और हरीश सर, यहाँ बल्लेबाज के जो तेवर है बिल्कुल आक्रामक है, वो सारे फ्लेवर दिखा रहे हैं। इन्होंने रिवर्स स्वीप खेल दिया, एक बार फिर बैकफुट जाके टॉप ऑफ द बॉल जाके बहुत खूबसूरत स्ट्रोक, इसके बाद में सीधे बल से खेल रहे। तो बढ़िया बल्लेबाजी केतन मात्रे द्वारा। करंट रन रेट 12.67। पावर प्ले का दूसरा ओवर है, जो 2 मैंडेटरी पावर प्ले की ओवर्स है उसमें ज्यादा से ज्यादा लेने का प्रयास। FM हॉस्पेट कर्नाटका, बोल रहे साहिल, और ये फरदीन फंस गए। जी हां, वो गिरे बराबर से, शॉट को टाइम नहीं किया, एंड व्हाट अ विकेट बाय साहिल। गेंदबाज जब पहले 2 गेंदों पर अनसेटल किया था केतन मात्रे ने, उसके बाद में फरदीन काजी जब बल्लेबाजी करने के लिए, तो देखिए एक्शन रिप्ले में क्या होता है, 76 के माध्यम से आपको दिखाया जाएगा। बल्लेबाज थोड़ा सा गिर गए थे। फरदीन को आप देख रहे हैं ऑफ स्टंप के बाहर आए, फाइन लेग पर जो अपना पसंदीदा स्ट्रोक खेलने का प्रयास किया, टाइमिंग अच्छा नहीं था। फाइन लेग पर दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद, और साई को विकेट। मैच में मजा आने के लिए वो विकेट भी आना बहुत जरूरी, रन भी आए और उसके बाद में विकेट गिर गया, और बल्लेबाज फरदीन बैक टू द पैवेलियन। यस, वी हैव क्रिकेट एंड देन वी हैव विकेट। तो 19 पर 1 साहिल को मिलती हुई सफलता, ये बहुत जरूरी थी क्योंकि पहले 2 गेंदों में चौके खाए, फिर सिंगल दिया, पहले विकेट की पार्टनरशिप समाप्त हुई। 19 1 विकेट के नुकसान पर फरदीन काजी 2 बनाकर लौटे, उनकी जगह आए हैं प्रथमेश मात्रे, इंपैक्ट प्लेयर है। नाजिम गुल्ली की जगह पर उन्हें भेजा गया है। प्रथमेश मात्रे के लिए यह मैदान पिछले साल बहुत ही कामयाबी भरा रहा था। थैंक यू सो मच, अंपायर्स ने अब इस बात की पुष्टि की है। 19 for 1 प्रथमेश मात्रे, पिट्टू। प्रशांत, अब मुझे ऐसा लग रहा है कि रियल लेफ्टी राइटी का जो खेल है शुरू हो रहा है, असली मजा अब आने वाला है। जी हाँ सर, और प्रथमेश मात्रे फॉर्म में खेला। टिंगरी सरकार में इन्होंने गजब की बल्लेबाजी की, पीठ में बहुत दर्द हो रहा था, टीम को जीतना बहुत जरूरी था, वहां वो आखिरी सांस तक लड़ते रहे। मैन ऑफ द सीरीज रहे खिलाड़ी, तो इनके ऊपर निगाह रहेगी, मैन इन फॉर्म, मजा आएगा। साहिल के लिए भी ये चुनौती रहेगी, लेफ्टी बैटर को किस तरह बॉलिंग करे। दोनों एंड से बॉलिंग हो रही है, दिन का समय है और दिन में हमने देखा है रन ज्यादा बन रहे हैं। बॉल का उछाल भी बहुत अच्छा है पिच के ऊपर।
फुल टॉस बॉल कलाइयों से मोड़ दिया है इस बार, और खास करके लेफ्टी बैटर जब कलाइयों से खेलता है देखने का मजा कुछ और होता है। 1 रन का इजाफा, 1 विकेट के नुकसान पर 20। वाकई सर आपने कहा जब लेफ्ट हैंडर बल्लेबाजी करते हैं और कलात्मक क्रिकेट खेलते हैं तो देखने का मजा कुछ और है। और पहली गेंद लोग फुल टॉस थी, पैरों पर थी, कला के साथ गेंद को मोड़ दिया स्क्वेयरली की तरफ और खाता खुलते हुए प्रतिमेश पात्र इस प्लेइंग ऑन 1 स्कोर 20 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। ऑल इंडिया ओपन क्रिकेट टूर्नामेंट का आज पहला मैच ये खेला जा रहा है। साहिल की एक गेंद और इस बार ऑन साइड पर 1 रन और। तो पावर प्ले जो मैंडेटरी पावर प्ले था वो अब यहां पर खत्म होता हुआ। साहिल 1 ओवर 11 रन 1 विकेट, 2 ओवर 21 रन 1 विकेट, यानी कि अब बचे हुए 6 ओवर में 60 रन चाहिए, रिक्वायर्ड रन रेट 10 पर ओवर। और बल्लेबाजी में बहुत गहराई है तो बिल्कुल मजा आएगा। अभी तक मैच की बात करें तो इंटरेस्टिंग मैच है। 2 ओवर की जो कहानी से बात, पावर प्ले 8 ओवर का मैच है सर, तो बड़ा हो गया। 36 गेंदें 60 समीकरण देखे 70 के माध्यम से सारे ग्राफिक और सारी चीजें आपको मिलेगी। और जब 36 गेंदें 60 है, मैच दोनों तरफ है, मैच दोनों तरफ बना। 1 विकेट गिर गया, पावर प्ले में 20 से ज्यादा रन भी आए हैं, तो शुरुआत दोनों तरफ से 50-50 हो गई है। बहुत ही बढ़िया आकर्षण इस साल ऑफ द पिच और टर्निंग पॉइंट 2 शो आपके सामने रखे गए हैं दिन के शुरुआत में और दिन के अंत में। टेनिस क्रिकेट अब अपने उरूज पर जा चुका है, लोग कुछ नया चाहते हैं और हमेशा की तरह देखिए तमाम कैप्टन्स के फोटोग्राफ लगे हुए हैं। कैप्टन का जो रिस्पेक्ट है वो इस मैदान पर देखने को मिल रहा है। रंग बिरंगी बैनर्स, कलर स्कीम अगर आप देखें और रेनबो इवेंट्स जिन्होंने इसको पैकेजिंग किया है बहुत ही लाजवाब। बाउंड्री लाइन पर जो आप बाउंड्री स्कर्टिंग्स देख रहे हैं 70-70, 6 NB, 4 NB, आई थिंक टूर्नामेंट का ब्रांडिंग, टूर्नामेंट का मार्केटिंग और टूर्नामेंट का पैकेजिंग और टूर्नामेंट का जो प्रोडक्शन है ये बहुत इंपैक्ट वाला रहा है। जिस तरह केतन के साथ अब यहाँ पर प्रथमेश मात्रे बतौर इंपैक्ट प्लेयर जुड़े हैं, इंपैक्ट वाला टूर्नामेंट है तो इंपैक्ट वाला क्रिकेट भी होगा। बिल्कुल सही कहा। जैसे कि देखिए बहुत सारी चीजें पर आपने एक बार फिर गौर किया, ऑक्शन की जो रकम है वो इसी मैदान पर दी जाती है। बहुत सारी नई चीजें तो है लेकिन ये जो चीज है बिल्कुल सबको लुभाती। जिस तरह से पुणे में ये पहला प्रयोग पहले सीजन में किया गया, ये बहुत बड़ी उपलब्धि रहेगी हर क्रिकेट के खिलाड़ियों के लिए और टूर्नामेंट के लिए। देखिए सिंबल ऑफ ट्रस्ट इसीलिए कहा जाता है। टाइम पर मैचेस, टाइम पर खिलाड़ियों को इनामी राशि मिलना, अंपायर्स, कमेंटेटर्स, स्कोरर्स, इनका सारा कमिटमेंट वक्त पर पूरा करना, ये सारी चीजें जो है टूर्नामेंट की ब्रांडिंग, मराठी में जिसको नाम मुद्रा बोलते हैं, नाम मुद्रा ठरणारी ही स्पर्धा ऐसा हम कह सकते हैं। नए ओवर की शुरुआत, स्नॉटर बॉल, क्या शुरुआत की है प्रसन्ना ने, लेकिन यहां पर थर्ड अंपायर की मदद ली जा रही है या उनका पैर कहां पर लैंड हुआ है। फ्रंट फुट लैंडिंग इज अ प्रॉब्लम, लेट्स चेक। और इससे मुझे याद है प्रसन्न पाटिल ने रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में बहुत ही दमकम वाली गेंदबाजी की थी। उनके पास रफ्तार है, अनुशासन है, सारी चीजें हैं, लेकिन फिलहाल अब इनका जो पैर है क्या ज्यादा आगे चला गया वो देखा जाएगा। डिसीजन पेंडिंग है और प्रसन्ना है, लेफ्ट हैंडर गेंदबाज है। प्रथमेश सामने एक तरफ अगर देखें तो केतन है। 3 दिग्गज खिलाड़ी, मतलब 3 शेर मैदान के अंदर है, तो एक अच्छा बैटल, अच्छी कांटे की टक्कर देखने का मौका मिलेगा। अभी भी डिसीजन पेंडिंग है और इससे फेयर डिलीवरी, तो शुरुआत बहुत अच्छी हुई है प्रसन्न पाटिल की। देखिए लाल रंग जो है वो बोल रहा है बल्लेबाज को रुक जाओ, लाल है सिग्नल, लेकिन बल्लेबाज बोलता है मेरे पास हरा सिग्नल है, मैं लाल पे नहीं रुकूंगा। यही मजा है। 21 for 1। इस बार पुल तो कर दिया, मिस टाइम हुआ है लेकिन बहुत दूर से फील्डर को आना होगा और यहां पर आउट। केतन मात्रे वापस लौटेंगे, विकेट नंबर 2। एक बार फिर वो चर्चा हो रही थी, 3 शेर मैदान के अंदर है तो बिल्कुल वो दहाड़ने के लिए तैयार, लेकिन इस वक्त प्रसन्ना की गेंद एक्शन रिप्ले में देखे 70 के माध्यम से आपको दिखाया जाएगा। ये विकेट बहुत महत्वपूर्ण था। बल्लेबाज के तुरंत बैक टू द टेबल चले गए, थोड़ा निराश रहेंगे, स्टार्ट अच्छा था और अब जाकर ये विकेट। एक्शन रिप्ले आपकी स्क्रीन पर, प्रसन्ना पाटिल इस बार टिप्पा खाती गेंद थोड़ा ऑफ टेम के बाहर जा रही थी, अगेन टर्न खेलना चाहते थे, ऑन साइड पर यहाँ खिलाड़ी तैनात है। बहुत अच्छा कैच बॉडी लाइन पर पवन ने लिया और केतन का बेशकीमती विकेट। नए बैटर है प्रथमेश पवार।
भारतीय टेनिस क्रिकेट इतिहास का सबसे बड़ा टूर्नामेंट जो खेला गया, ISPL उसका बेस्ट बैटर और प्लेयर ऑफ द टूर्नामेंट रहा। और केवल देखिए यही एक अचीवमेंट नहीं है प्रथमेश पवार, आज आप रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी की उनकी 77 रनों की पारी को देखे, सुप्रीमो में जो उन्होंने एक पारी खेली थी तिरुपति सावरडे टीम के लिए। प्रथमेश पवार टीम चाहे कोई भी हो 100% मतलब प्रथमेश पवार। और प्रथमेश एंड प्रथमेश, पहले मात्रे एंड मात्रे था, अब प्रथमेश और प्रथमेश है। 21 for 2, 60 to win। अच्छी बात है कि इस ओवर में अब तक कोई भी रन प्रसन्ना ने नहीं दिया है। अब यहां पर ब्रेक लगा दिया है, जैसे लाल सिग्नल पर गाड़ी रुक जाती है, गाड़ी रुकी हुई है FM हॉस्पिट की। बल्ले के मुंह को खोला और गली की ओर खेलते हुए 1 रन। बिल्कुल ये सही तकनीक भी है क्योंकि बिंदी गेंद नहीं खेलना चाहेंगे। और जब छोटी बाउंड्री होती है ना तो बिल्कुल निखर कर आते हैं प्रथमेश पवार। मैंने मुख्यमंत्री चषक में देखा था, लगातार 2 अर्धशतक जड़े थे इस चाहबाज खिलाड़ी ने। और ISPL में जब टीम के कप्तान भी बने थे, बहुत यादगार टूर्नामेंट रहेगा प्रथमेश के लिए। प्रसन्ना के सामने वो बिल्कुल रक्षात्मक तरीके से खेल रहे। स्कोर 22, 2 विकेट के नुकसान पर है। और फिलहाल थोड़ा सा संयम के साथ बल्लेबाजी प्रसन्ना की, सभी भी गेंदबाजी बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। इस ओवर में 3 गेंदों में केवल 1 रन और एक बहुत ही महत्वपूर्ण सफलता। अहमद भाई की बारीक नजर है इस मैच के ऊपर, FM हॉस्पिट के साथ जुड़े हुए हैं अहमद भाई। राउंड द विकेट, बैठक शॉट, रॉकेट है और कैच नहीं होगा। प्रथमेश मात्रे 1 को 2 में तब्दील करने में कामयाब रहे, लेकिन प्रथमेश मात्रे ने अपने आने का ऐलान जरूर किया है। और काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद थी और इस गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते थे। इस बार शॉट सिलेक्शन प्रथमेश का इतना भी अच्छा नहीं था, कनेक्शन अच्छा नहीं था। प्रसन्ना ने प्रभावित किया, अपने टीम को बिल्कुल इस पर प्रसन्न किया, शानदार गेंदबाजी करे। 4 गेंदों की जो कहानी ना सर पूरी तरह से बांध के रखा है। नहीं, उतार चढ़ाव इसी को कहते हैं। मैच में मजा भी तब आता है जब थोड़ा इस तरफ थोड़ा इस तरफ मैच का पेंडुलम जो है ये घूमता रहे। इस बार स्विच हिट लगाने का प्रयास, यहां पर मैं प्रसन्ना ने जो गेंद की है उसकी तारीफ करना चाहूंगा। अच्छे से बल्लेबाज के बॉडी लैंग्वेज को वो पढ़ते हैं। प्रशांत, एक चीज और है, ये खिलाड़ी आपस में कई बार खेल चुके हैं, इसलिए एक दूसरे की खूबियां और खामियां इसका जायजा लिया हुआ है। और प्रथमेश मात्रे को अपने स्ट्रेंथ पर बॉल की डॉट बॉल। 24 for 2, 3rd ओवर। डेंटल कॉलेज एंड से अगली गेंद इस बार खेला है ऑन साइड पर, ज्यादा ताकत नहीं है उस्मान के पास, जाती हुई गेंद एक पूरा किया, दूसरा हो नहीं पाएगा। बेहतर थ्रो उस्मान पटेल का। 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ, 3 ओवर 25 रन 2 विकेट। 17 ओवर की कहानी समाप्त हुई। प्रसन्न ने बहुत लाजवाब गेंदबाजी की, 4 रन दिए, 1 विकेट चटकाया है और 3 ओवर के बाद 25। और फिलहाल 2 ओवर के बाद अगर देखें तो रनों की रफ्तार बहुत अच्छी थी, लेकिन प्रसन्ना ने हरीश सर यहां ब्रेक लगा। जैसे आप रेड सिग्नल की बात कर रहे हैं तो वो सिग्नल लगा हुआ है, अब दबाव बल्लेबाजों के ऊपर। तो सुस्वागतम अनवी अंजू एवं रिकन मोहंती, प्राउड ओनर ऑफ MUCC संबलपुर ओडिशा। वेलकम टू बोथ दी पीपल। मैं जहां भी पूरे हिंदुस्तान में ट्रैवल करते हैं, रिकान भाई और अनवी जी और टीम की हौसला अफजाई करते हैं। 3 overs 25 for 2, यानी कि अब 5 ओवर का खेल बाकी है, यानी कि 30 गेंदों का खेल अभी भी शेष है और मैच जीतने के लिए 56 रनों की जरूरत है। प्रसन्ना 1 ओवर 4 रन 1 विकेट। प्रथमेश मात्रे अपने आंखों पर एक अलग प्रकार के गॉगल्स पहनकर खेल रहे। किरण पवार भी इस तरह खेलते हैं आंखों को प्रोटेक्ट करने के लिए। पारी का 4था ओवर कमेंट्री बॉक्स वाले छोर से होने जा रहा है और इसको लेकर आ रहे साहिल। 1 ओवर 11 रन 1 विकेट। ये ओवर बहुत इंपॉर्टेंट है। बॉलिंग ऑप्शंस में अंगद पाटिल अभी भी उनके पास है। भूषण एक अच्छी साइड लेकर मैदान में उतरा है और लेकिन खेल में अभी भी रोमांच है। 3 overs 25 for 2। 56 required of remaining 30 balls, almost 12 required run rate है। 70 के YouTube चैनल पर आप ये प्रतियोगिता लाइव देख रहे हैं। चैनल को जरूर लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें और बाजू का बेल आइकन दबाना न भूलें। दायरे के बहुत ज्यादा बाहर, वाइड बॉल, एक्स्ट्रा रन भी काम में आएंगे। प्रशांत, अगर मैच 1 या 2 रन के फर्क से डिसाइड होता है तो ये रन्स भी बहुत मायने रखेंगे।
यू आर एब्सोल्युटली राइट, बिल्कुल मिस्टर एक्स्ट्रा भी बहुत इंपॉर्टेंट है बिल्कुल बल्लेबाजों के लिए। दूसरी तरफ बल्लेबाज जो लेफ्ट हैंडर उनके आंखों के नीचे रखना नहीं चाह रहे, आंखों से दूर रखने की कोशिश साहिल द्वारा, थोड़ा सा दिशा से भटकते हुए। बहुत बढ़िया धीमी गेंद, कमबैक बॉल की तारीफ करना चाहूंगा। 10 में से 9 बॉलर अगली बॉल वाइड ना हो उसके लिए या तो फुल टॉस कर देते हैं या तो स्लोअर वन बैट के नीचे देते हैं, बट एक्सीलेंट बॉलिंग, डॉट बॉल। और टिप्पा बिल्कुल आप देख रहे तो चौथे स्टंप की तरफ था और वहां से गेंद बाहर की तरफ निकली। देखिए एक्शन रिप्ले में बाहर की तरफ निकली, गेंद के ऊपर निगाह नहीं थी बल्लेबाज की, अच्छी गेंद थी साइड द्वारा। लोअर फुल टॉस बॉल थी, अभी भी वो बड़े शॉट्स नहीं खेल पा रहे, सिंगल लिया है। समय समय की बात है, जैसा वक्त है वैसा अपने आप को उस ढांचे में डालना होगा। अगर एप्पल का बजट है तो एप्पल खाएंगे, बनाना का बजट है तो बनाना खाएंगे, लेकिन खाएंगे जरूर। रन बनाना बहुत जरूरी है इस वक्त, और समय की मांग क्या है उसको पूरा करने की भी जरूरत है। वक्त क्या मांग रहा है, इन्होंने 2 मीटर और 4 मीटर का इस्तेमाल अच्छा किया, साइड ने बढ़िया गेंदबाजी करे पहले ओवर के मुकाबले अगर तुलना की जाए। हरीश सर यहाँ अच्छी गेंदबाजी करते हुए और सामने वाले टीम के जो बल्लेबाज है उनकी ताकत को समझते हुए, कमजोरी को समझते हुए बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। आरआर ग्रुप पुणे ये इस वक्त बॉलिंग कर रही है और एफएम हॉस्पेट कर्नाटका, यानी कि महाराष्ट्र और कर्नाटका की टीमें खेल रही है। पुणे और हॉस्पेट, हॉस्पेट एक शहर है, कोल्हापुर मुंबई हॉस्पेट एक ट्रेन चलती है। प्रथमेश ने इस बार टाइमिंग अच्छी रखी है, बहुत अच्छी प्लेसमेंट और आखिरी वक्त पर वो चौका बचाया गया है। 2 रन लिए, वहां पर थोड़ा रिस्की रन था, गिर गए थे, लेकिन बैक टू नॉर्मल क्रिकेट और 2 रन। हरीश सर क्वालिटी क्रिकेट में समझ सकता है, ये शॉट देखे बहुत बेहतरीन स्ट्रोक था, ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद कवर पॉइंट बॉडी लाइन की तरफ, पवन बॉडी लाइन पर है और तेजी के साथ आए, फुटबॉल खेले, क्रिकेट पे फुटबॉल खेले, अपनी टीम के लिए 2 रन बचाए। तो ओवरऑल अच्छी क्रिकेट मैदान के अंदर जरूर बल्लेबाज और फील्डर द्वारा। तो स्ट्राइक पर है प्रथमेश पवार, 2 बॉल 3, प्रथमेश मात्रे 6 बॉल 5। इस बार पुल कर दिया, स्ट्रॉन्ग जोन में आती हुई गेंद और सीधा जसप्रीत बुमराह स्टैंड में गुमराह होती हुई गेंद और लगा 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 6 लगा तो 6। बेहतरीन बल्लेबाजी, ऑफ के थोड़ा सा बाहर निकल के आए थे, छोटी गेंद पुल शॉट खेलना प्रथमेश पवार पसंद करते, इनका सिग्नेचर शॉट है। बॉडी के रोल किया, बल्ले के बीचों बीच खेल दिया, टाइमिंग बढ़ गया, परिणाम बहुत ही कमाल का और लगा बिल्कुल लगा और गेंदबाज के दिल को लगा, बल्लेबाज के बल्ले के बीच लगा और गेंद बॉडी लाइन के बाहर चली गई 6 रनों के लिए। स्कोर 35 for 2 वापसी कर ली है यहां पर एफएम हॉस्पेट ने। बेहतर बॉल थी, जड़ में आती हुई सिंगल लेकर स्ट्राइक को घुमाया प्रथमेश पवार ने। स्कोर 36 पर 2, चौथा ओवर चल रहा है। प्रशांत, अभी भी मैं समझता हूं कि ये जो आखिरी बॉल है इस पर अगर चौका आ जाता है और स्कोर 40 होता है तो फिर 4 में 41 इवन स्टीवंस चल रहा है ये मैच। 19-20 वाला मैच है, बिल्कुल बहुत बढ़िया खेल दोनों तरफ से अभी तक रहा है। 2 विकेट खोते हैं लेकिन प्रथमेश और दोनों प्रथमेश मात्रे, प्रथमेश पवार बल्लेबाजी कर सकते हैं। ये आखिरी गेंद बहुत इंपॉर्टेंट, आखिरी गेंद शेष दोनों के लिए होगी विशेष। इस बार स्टीयर किया है, थर्ड मैन के पास 1 रन जरूर पूरा किया, यानी कि 4 ओवर के बाद स्कोर है 37, 2 विकेट के नुकसान पर। प्रथमेश पवार खेल रहे हैं 10 पर, प्रथमेश मात्रे खेल रहे हैं 6 पर। साहिल 2 ओवर 23 रन, 1 विकेट अपने 2 ओवर उन्होंने मुकम्मल किए हैं, यानी कि इसका मतलब है कि बचे हुए जो 4 ओवर्स है वहां पर इक्वेशन अब थोड़ा ऊपर जा रहा है। और हमारे साथ मनीष जुड़ रहे हैं, बहुत सारी चीजें उसके ऊपर चर्चा होगी। ओवर टू मनीष। आपल्यासोबत एफएम हॉस्पेट कर्नाटकाचे सर्व टीम मेंबर्स आहेत, सर्वांची थोडी चर्चा आपण करूया। आपल्यासोबत कॅप्टन आकाश आहे, 81 धावांचा पाठलाग आकाश करायचा आहे। सुरुवातीला धक्के जरूर बसले, मेन लीड बॅटर्स बाद झाले, पण देखील एक स्ट्रॉंग युनिट आहे। तर कसं वाटतं या 4 षटकांचा प्रवास संपलाय आणि अजून 4 षटकाचा खेळ बाकी आहे? 10चा रन रेट अजून पाहिजे, त्याच्यानंतर
आता जुन्या बॉलमध्ये ट्रॅव्हल होते बॉल तर रनचेस होती. एक अजून आपण चर्चा करतोय केतन मात्रे. केतन, तुमची खेळी खूप महत्वाची होती कारण हे मैदान तुमच्यासाठी नवं नाही आहे आणि सुरुवातीलाच तुम्हाला बाद होऊन परतावं लागलं, तर प्रेशर वाटते की यानंतर पुढचे खेळाडू बॅकअप देतील? नक्कीच बॅकअप देतील कारण की बॅटिंग लाईनअप चांगली आहे आणि आमचा स्टार्ट चांगला झालेला. फरदीनचा माझा विकेट गेल्याने आता नाना आणि प्रथमेश चांगली बॅटिंग करतोय. मॅच खूप चांगली रंगते आणि आता प्रेक्षकांकडे देखील आपण लक्ष करत असू. सगळ्या स्टँडमध्ये प्रेक्षक बसून या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेता आपण पाहतो. निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन प्रस्तुत एनव्ही ट्रॉफी सीझन 3. जाऊया पुन्हा एकदा समालोचक कक्षामध्ये. सगळे सज्ज असतील 2 दिग्गज समालोचक हरीश पंड्या सर सोबत प्रशांत अदोडे सर. थँक्यू. शुक्रिया मनीष. सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं एनबी ट्रॉफी 2024 फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट और 70 पर इस प्रतियोगिता का लाइव टेलीकास्ट. बहुत सारे दर्शक जो है आज प्रोफेशनल खिलाड़ी को देखने के लिए इस ग्राउंड पर सियागढ़ के ग्राउंड पर आए हैं और उसी तरह से अगर देखें तो लाइव भी बहुत सारे दर्शक हमारे साथ जुड़ गए. सभी का हम दिल के गहरे से स्वागत कर रहे हैं. बॉक्स में वॉइस ऑफ इंडिया हरीश पांडे सर, बीच में मैदान पर अगर देखें तो बहुत बड़ा मुकाबला. 24 गेंदें 44 रनों की जरूरत है. आरआर पुणे बनाम एक तरफ टीम है एफएम कर्नाटका. बहुत बेहतरीन खेल मैदान के अंदर. जीतने के लिए 24 गेंदों में 44 रनों की जरूरत है. 37 2 विकेट के नुकसान पर प्रथमेश पवार 10 पर खेल रहे. 4 गेंदों का सामना किया. प्रथमेश मात्र ने 6 रन बनाए. 7 गेंदों का सामना किया और प्रसन्न का ये दूसरा ओवर है. पहले ओवर में 4 रन, बहुत बड़ी आमदनी तोली गेंदबाजी की थी और 1 विकेट इन्होंने प्राप्त किया था. इस बार ऑन साइड पर खेलना चाहते थे. टप्पा खाती गेंद थोड़ा सा नीचे भी रही और बल्ले के बीच तो नहीं खेल पाए हैं. अब देखते हैं अंपायर का जो इशारा हुआ. इस वक्त इंपॉर्टेंट मुकाबला. गेंद बल्ले के बीचों बीच खेलना भी बहुत जरूरी है. स्कोर 38 2 विकेट के नुकसान पर. मेरे ख्याल से थोड़ा सा मिसजजमेंट रहा क्योंकि लेफ्टी टू लेफ्टी और वो भी लेफ्टी राउंड द विकेट फॉर लेफ्टी, ये एक डेफिनेटली स्ट्रेटेजी है. प्रथमेश मात्रे के स्ट्रेंथ को अच्छी तरह पढ़ लिया था प्रसन्ना ने. प्रसन्ना की तारीफ करना चाहूंगा क्योंकि जो स्कोर फरारी की स्पीड में जा रहा था उसके लिए वो वहां पर वाकड़ पर स्पीड ब्रेकर बनकर आया और फरारी को स्लो किया है. जी हाँ सर, और मोमेंटम बल्लेबाजों के पास था, अब मोमेंटम गेंदबाजों के पास है. प्रसन्न बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे. इस बार अच्छा स्ट्रोक ऑन साइड पर. स्कोर लेग बॉडी लाइन की तरफ गेंद को खेल दिया. गेंद बॉडी लाइन के बिल्कुल बाहर जाएगी. गेंद है कमजोर. बल्लेबाज ने लगा जोर और ये लगा एनबी दमदार 4. हैंड आई कोऑर्डिनेशन, जो ट्रिगर मूवमेंट था पैरों का, वो उसके काम में आया. पहली बॉल को स्पॉट कर दिया था और फिर उसे पुल करते हुए खेल दिया है वहां पर NB4 और ये दिल मांगे मोर. और दर्शकों का जो एक्सपर्ट अगर देखे तो खेल देखने के लिए. और इस बार बढ़िया गेंद टिप ऑफ टम के बाहर और बीट किया. अच्छी गेंद थी. प्रथमेश पवार जिस तरह से बल्लेबाजी करे उनका कॉन्फिडेंस जरूर बढ़ता है पिछले चौके के साथ. उसके बाद में एक अच्छी गेंद पसंद की. स्नॉटर बॉल, मतलब ये वो बॉल है जो बल्लेबाज के होशो आवाज को उड़ाती है. खास करके लेदर बॉल क्रिकेट में जब आप इस तरह की गेंदें देखते हैं बैटर को परेशानी होती है. बट फोकस करेंगे प्रथमेश पवार. 42 for 2. बैकफुट पर चले गए थे. क्रिस के गहराई का इस्तेमाल और स्क्वायर लेग पर बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है. जब तक ये गेंद को फील्ड करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए. विकेट के बीच जीते की दौड़ लगाते हुए. और हरीश सर कॉलिंग बहुत अच्छा था. बहुत अच्छा खेल. 42 से आंकड़े बदलते हुए 44 2 विकेट के नुकसान पर. सिग्नल जैसे ही खुला तेज कदम भागते हुए दोनों, क्योंकि मुझे ऐसा लगा कि 2 CNG गाड़ियां दौड़ रही है और दोनों CNG गाड़ियां जो दौड़ रही है उसने साई सयाजी CNG स्टेशन एंड इंफ्रा से अपने आप को चार्ज कराया है. तब जाकर ये स्कोर अब 20 गेंदों में 37. समीकरण आपके स्क्रीन पर है और एक अच्छा बैटल संघर्षपूर्ण मुकाबला है. एक तरफ प्रसन्न ने पहले ओवर में 90 तुली गेंदबाजी की. दूसरे ओवर की कहानी अगर देखें यहां भी पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर चौका, उसके बाद में बिंदी गेंद है और रनिंग विकेट. बहुत कमाल की दोनों प्रथमेश मात्र प्रथमेश पवार. फुल टॉस गेंद फाइंग लेग पर कलात्मक क्रिकेट. गेंद बॉडी लाइन के बिल्कुल बाहर. 1 2 3 4 ये लगा NB4.
कौन बोला कौन बोला कौन बोला कौन बोला हमसे ना हो पाएगा, अपना टाइम आएगा, अपना टाइम आएगा। बल्ला लेके आया है, 81 बना के जाएगा और स्कोर इस वक्त 48 for 2। बहुत बेहतरीन बल्लेबाजी, बल्लेबाज प्रथमेश पवार द्वारा। ऑफ टर्न के बाहर गेंद थी, बाहरी किनारा लगा, गेंद फ्लाइट पर फील्ड होती हुई 1 रन देने का मौका। ये अच्छी गेंद थी प्रसन्ना द्वारा, ऑफ टर्न के बाहर थोड़ा आंखों से दूर रखा था और गेंद को कवर क्षेत्र में या पॉइंट क्षेत्र में खेलना चाहते थे बल्लेबाज प्रथमेश पवार। और ओवर की बात करें तो 5 ओवर का खेल, स्कोर 49 विकेट के नुकसान पर है। अभी समीकरण आपके स्क्रीन पर 8 गेंदे 32। अभी तो लग रहा है हरीश सर ये मैच अभी भी बना हुआ है, शानदार मैच है। 1 विकेट से हमेशा कहानी बदलते हुए आपने देखा, एक साझेदारी से कहानी बदलते हुए आपने देखा। अभी दोनों बल्लेबाज संयम के साथ अच्छी क्रिकेट खेल रहे हैं। ठीक, आपण होत आता RR ग्रुप पेव्हलियन बॉक्स मध्ये पहिल्या डावामध्ये 80 बनवलं, 81 धावांचं लक्ष ठेवलं आणि आता एक क्लोज बॅटल पाहायला मिळते। मॅनेजर आमच्या सोबत आहे, तर कशा पद्धतीने पाहता या सामन्याकडे, कसं वाटतंय आपल्या खेळाचं प्रदर्शन, गोलंदाजांचं काम व्यवस्थित चाललंय का? चांगला चाललाय सध्या तरी, थोडा ओव्हर मार बट आम्ही कमबॅक करू, आमच्याकडे चांगले बॉलर आहेत, अजून 10ची रन रेट पाहिजे, 10 10.5ची सर, आम्ही कमबॅक करायची प्रयत्न करू। आता काय वाटते हा सामना एंड मोमेंट पर्यंत पोहोचेल, शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉल पर्यंत पोहोचेल? समोरच्या टीम मध्ये चांगले प्लेयर्स आहेत, तर मला वाटतं लास्ट बॉल पर्यंत मॅच आहे। व्हेरी गुड, वेल सेड। आणि खूप चांगला बॅटल रंगते आणि कॉन्टेस्ट चांगला होणार आहे, हेच प्रेक्षकांना अपेक्षित असते। पुन्हा एकदा जाऊया 2 दिग्गज समालोचकांकडे। आपण आज 70-70 लावूया YouTube चॅनलवर आणि पाहतोय आपण NB ट्रॉफी सीझन 3। NB ट्रॉफीचा थरार आणि मनोरंजनाचा डबल बार। आता इथे सर कोण करणार पलटवार, सामना रंगतदार, यात का शंका नहीं है। नहीं, देखिए जिस तरह से कमबैक किया है, जो प्रसन्ना पहले ओवर में 4 रन दे रहा था, उसके दूसरे ओवर में उससे 3 गुना 12 ले लिया। ये कला है, जो बेस्ट बॉलर है उसको अटैक करो ताकि मॉरल डाउन हो। और मेरे ख्याल से दोनों प्रथमेश ने इस बात को भली बात ही समझा है। देखिए अभी यहां पर इंपैक्ट प्लेयर एक्टिवेट किया गया, नहीं पावर प्ले लिया गया, करेक्शन, सो इट्स अ बैटिंग पावर प्ले। सोने पे सुहागा, क्योंकि आप देखें 4 ओवर के बाद स्कोर थोड़ा रुका हुआ था 37 के आसपास, उसके बाद 49, यानी कि ये जो स्थिति है आदर्श स्थिति है। नए गेंदबाज है अमेय लाड, और लाड के सामने यहां पर प्रथमेश मात्रे जो इंपैक्ट प्लेयर है 8 बॉल 7, प्रथमेश पवार 9 बॉल 21। प्रथमेश पवार को बैटिंग ऑर्डर में इस तरह पर रखा गया है कि वो प्रथमेश का साथ दे। इक्वेशन इजी नहीं है, 18 बॉल में 32, लेकिन प्रशांत ये मैदान के भौगोलिक रचना को देखते हुए 18 बॉल 32 ये मुमकिन है। और ये ओवर बहुत महत्वपूर्ण अमय लाड का। आप बैटिंग पावर प्ले में गेंदबाजी कर रहे हैं और सामने सेट बल्लेबाज है प्रथमेश पवार ने बहुत लाजवाब बल्लेबाजी की है, 9 गेंदों में 21 रन बनाए हैं। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, खिलाड़ी दायरे के अंदर मौजूद है, मैदान पर गेंद को फील्ड किया गया। अभी हरीश सर अगर बैटिंग पावर प्ले है तो बहुत सारे खिलाड़ी दायरे के अंदर है, उसका भी फायदा बल्लेबाज उठाना चाहेंगे और एक विकेट के तलाश में अमेय लाड। नहीं देखिए यहां पर इस वक्त मौका है, अमेय लाड एक नए गेंदबाज है, उदयमान खिलाड़ी हैं, और सबसे बड़ी बात यह है कि अमेय लाड मुंबई से ताल्लुक रखते हैं। मुंबई का एक ऐसा खिलाड़ी जो बॉलर के रूप में ऊपर आना चाह रहा है, और मेरे ख्याल से इट्स अ वेरी गुड सिचुएशन फॉर हिम। कभी ना कभी बड़े टूर्नामेंट खेलने ही चाहिए। 50 पे 2। 6वां ओवर प्रगति पर है, प्रमुख गेंदबाज अमय लाड गेंदबाजी कर रहे, सामने बल्लेबाज प्रथमेश मात्रे, और ये बिल्कुल लेग स्टंप के बाहर गेंद है। अंपायर की तरफ से नो बॉल का इशारा। 3 ओवर की कहानी अभी भी शेष है और गलती आप करेंगे तो खामियाजा भुगतना पड़ेगा। कंट्रोल नहीं था अमय लाड का। एक अनयूजुअल बॉलिंग एक्शन है, थोड़ा सा हो सकता है उनको एक्शन के ऊपर आने वाले दिनों में काम करना पड़े, क्योंकि पॉल एडम्स जो दक्षिण अफ्रीका के थे, जब वो गेंद करते थे उनकी नजरें नीचे रहती थी। अगर आप अमेय लाड को बॉलिंग करता हुआ देखेंगे, उनकी आंखें जो है जमीन पर रहती है। ऑन साइड पर बल्ले के बीचों बीच गेंद तारामंडल में बाउंड्री लाइन के बिल्कुल बाहर, 6 रन। व्हाट अ शॉट, जहां खिलाड़ी बैठे वहां बिल्कुल गेंद चली गई, उनके स्वागत के लिए सिक्सर। मात्रे इंपैक्ट प्लेयर हूं और इंपैक्टफुल क्रिकेट मैं खेलूंगा। वक्त खराब था इसलिए मौन हूं, समय आने पर बताऊंगा मैं कौन हूं। और अब पूरी तरह से इस मैच को कंट्रोल में ले लिया है उस स्ट्रोक के जरिए प्रथमेश मात्रे, बहुत सेंसिबल इनिंग्स खेलते हुए। यह अच्छी गेंद थी, बहुत बढ़िया खेल मैदान के अंदर।
पहले काफी ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद को ऑन साइड पर खींच के मारा था, उसके बाद में ये गेंद ऑफ स्टंप के बाहर, अच्छी गेंद आंखों से दूर रखा, बल्लेबाज इस गेंद को पढ़ नहीं पाए। शानदार गेंदबाजी अमय द्वारा। यह भागीदारी बहुत निर्णायक रही है। पहले 2 विकेट जल्दी गिरे फरदीन और केतन, लेकिन उसके बाद ये दोनों स्थायी होकर खेल रहे हैं। हवा में उछाला बहुत ऊपर है, गेंद दूर भी जाएगी। लहरों के खामोशी को समंदर की बेबसी मत समझना मेरे दोस्त, जितनी गहराई अंदर है उतना तूफान बाहर बाकी है। ये तो सिर्फ झांकी है, असली पिक्चर बल्लेबाजी प्रथमेश मात्रे की 2 सिक्सर अमय के ऊपर। बैटिंग पावर में अपना जलवा दिखाते हुए इंपैक्टफुल इनिंग खेल रहे अपनी टीम के लिए। अमय की अगली गेंद रिवर्स स्वीप और रचनात्मक कलात्मक दमदार बल्लेबाजी, ये भी गेंद बाउंड्री के बाहर। बैक टू बैक 3 छक्के बल्लेबाज प्रथमेश मात्रे के बल्ले से, एक्सीलेंट बैटिंग। कोई नाकाबंदी नहीं चलेगी। प्रथमेश मात्रे, क्या जबरदस्त बैटिंग। और कुछ दिन पहले तुषार दावंगे को जो इंटरव्यू प्रथमेश पवार ने दिया था, उसमें उन्होंने प्रथमेश मात्रे की तारीफ की थी, और वही पारी यहां पर खेल रहा है। अनदर 6, क्या बात है। मैदान के अंदर तूफान आया, मैदान के अंदर जलजला है। कमाल की बल्लेबाजी प्रथमेश द्वारा, चौथा छक्का। की जरूरत है, बहुत लाजवाब बल्लेबाजी। एक बड़ा ओवर आना चाहिए था और अमय लाड़ के ऊपर हमला हुआ। इस ओवर में प्रथमेश ने मेला लूटा, गेंदबाज का दिल टूटा। तोड़फोड़ वाली बल्लेबाजी, 12 गेंद में 6 रन। अब बल्लेबाजों ने शिकंजा कस लिया है। प्रथमेश मात्रे, क्या जबरदस्त बैटिंग उन्होंने की है, दिलकश शॉट्स खेले, और इसी के लिए उनको एज ए इंपैक्ट प्लेयर, जब डकआउट में उन्हें पूछने गए थे तब उन्होंने बिल्कुल शांत रहकर जवाब दिया था, क्योंकि उन्हें पता था बंद बोतल के अंदर रखा हुआ सोडा जब उछलता है तो लोगों को आनंद विभोर कर देता है। बिल्कुल उछला हुआ स्कोर, और फ्रॉम मैच टू नो मैच ये मैच हो गया है। अब फिलहाल गेंदबाजी में परिवर्तन, अंगद को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए। टिपा खाते गेंद ऑफ स्टंप के बाहर आई और बिल्कुल इस वक्त घुमाव मिला अंगद को। अब इनके पास बैंक बैलेंस ज्यादा नहीं, लेकिन रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में मैंने ये भी देखा है, कम रन होते तो कॉन्फिडेंस के साथ, कंसंट्रेशन के साथ गेंदबाजी करते हैं, लय के साथ गेंदबाजी करते हैं। देखिए, पहली पारी में करण मोरी ने अर्धशतक जरूर जमाया, लेकिन ये दोनों की बल्लेबाजी अगर आप देखें, इट्स डिफरेंट। इस पर काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद, शशि चड्डा मवार बढ़ रहे और व्हाइट बॉल का इशारा कर रहे हैं। अब मिस्टर इस्टा के बारे में सर आपने चर्चा की, वो भी बिल्कुल काउंट होने वाले हैं। यहाँ मिस्टर इस्टा काउंट होने वाले, क्योंकि एक बार फिर अपने जीत की तरफ अग्रसर हो रही टीम। बढ़िया प्रदर्शन बल्लेबाजों का। गेंदबाजी में अंगद जो है इस वक्त असरदार साबित नहीं हो रहे हैं। अंगद तैयार, ये अच्छी गेंद है, लेकिन फिलहाल काफी ऑफ टाइम के बाहर। बल्लेबाज सफल होते फॉलो करने की कोशिश। लाइन और लेंथ, और यहां पर तीसरे अंपायर की मदद ली गई है। गेंदबाज के लिए लाइन और लेंथ है मेरी स्ट्रेंथ यहां पर, लेकिन अगर वो वाइड बॉल को रेफर किया गया और अगर वो वाइड बॉल आती है तो देन अंगद विल हैव टू वर्क ऑन हिज लाइन एंड लेंथ फॉर द नेक्स्ट मैच। जिस तरह से शुरुआत हुई है उनकी, कैप्टन नहीं चाहेंगे कि इस तरह की गेंदबाजी उनसे अपेक्षित होगी, क्योंकि बचाने के लिए बहुत कम रन बचे हैं। लेकिन क्या बैटिंग की है आज प्रथमेश मात्रे और प्रथमेश पवार। क्रिकेट में एक मुहावरा है, बोथ द बैटर्स शुड कॉम्प्लीमेंट ईच अदर। बिल्कुल कॉम्प्लीमेंट्री बैटिंग एक दूसरे के साथ। मात्रे हैप्पी, पवार हैप्पी, टीम हैप्पी, यासीन भाई हैप्पी, हॉस्पेट हैप्पी, आकाश तारेकर हैप्पी, एवरीवन हैप्पी। और पावरफुल बल्लेबाजी प्रथमेश पवार और प्रथमेश मात्रे द्वारा, एक अच्छी साझेदारी, फेयर डिलीवरी। अपने बॉडी मार्क पर गेंदबाज तैयार है गेंदबाजी करने के लिए अंगद।
ऑफ्टन के बाहर गेंद थी, गेंद को स्टीयर किया, गैप में गेंद सेटमेंट बॉलिंग लाइन की तरफ जा रही है, इनको दिखती है छोटी सी दरार, रन ढूंढते 4, गेंद बॉलिंग तरफ फरार, ये लगा शानदार NB4। भाई FM हॉस्पेट के वो भी खुश दिखाई दे रहे हैं इस वक्त। 80 for 2 रिवर्स में खेलना चाहते थे, ओवर एम्बिशियस शॉट था, जीत के बहुत करीब है और इसलिए रत्ता तरीके से कहने की कोशिश। गर्मा गर्म बैटिंग, और कर्नाटका में कन्नड़ा में बोलते हैं सख्त हॉट मगा, बिल्कुल वैसी बैटिंग। जस्ट वन टू विन। दोनों बल्लेबाजों ने बिल्कुल टकाटक बल्लेबाजी के, रन पटापट आए हैं, स्कोर 80, 2 विकेट के नुकसान पर अंकत तैयार। शॉट पे गेंद ऑन साइड पर खेल दिया, स्ट्रोक अच्छा है, उस्मान बाउंड्री पर मौजूद, 1 रन मिलेगा जीतने के लिए। केवल यहां से अगर देखे 1 रन बाकी था, तो बहुत बढ़िया बल्लेबाजी प्रथमेश मात्रे और प्रथमेश पवार द्वारा पावरफुल इंपैक्टफुल बल्लेबाजी रही है और वो गाना गाते बाहर आएंगे, ले जाएंगे एनबी की ये खूबसूरत ट्रॉफी हम लेके जाएंगे। उत्तर ट्रॉफी कोण घेऊन जाईल याच्याविषयी चर्चा होईल, परंतु मी सध्या आहे विराट कोहली स्टँड मध्ये, जिथे प्रेक्षक मोठ्या संख्येने आहेत आणि वेल्ले तोरणा किल्ल्याच्या अगदी पायथ्याशी असलेलं ते गाव आहे आणि तिथून रोहन माझ्याबरोबर जोडला गेलेला आहे। रोहन, गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला येत होतास एनबी ट्रॉफी की आजच खुल्या गटातला महासंग्राम आहे म्हणून आलास? आज आलोय। कसं वाटतं आज आल्यानंतर? पहिल्याच मॅच मध्ये पैसा वसूल बॅटिंग पाहायला मिळाली, पहिल्या इनिंग मध्ये करण मोरेने चांगली बॅटिंग केली, दुसऱ्या इनिंग मध्ये प्रथमेश पवार खेळलाय जबरदस्त। आणि एनबी ट्रॉफीची जी उत्कंठा होती ती वाटत होतं की इथे आल्यानंतर आज जो आपला पेट्रोलचाही खर्च झाला असेल किंवा तुझे मित्र वगैरे